तर आता पुढचं चॅप्टर जे काय आहे आपलं ते आहे कॉन्क्रीट. आता कॉन्क्रीट जो काय एक स्पेशल चॅप्टर आहे. जर का तुम्ही वेटेजच्या बाबतीमध्ये जर बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल आतापर्यंत जे आपण बघायला गेलो, जर फक्त आपण सब्जेक्ट जर बघायला गेलो बिल्डिंग मटेरियल, तर बिल्डिंग मटेरियल या सब्जेक्टमध्ये जर वेटेज बघायला गेलात ना तुम्ही, तर बिल्डिंग मटेरियल या इथपर्यंत वेटेज जर बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की 25% सिमेंटवरती भर देतात, 25% कॉन्क्रीटवरती भर देतात, 25% टिंबरवरती भर देतात. टिंबरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. 25% ब्रिकवरती भर देतात, राईट का? मग तुम्ही म्हणाल 25 की झाले 100 होऊन गेले. ॲक्च्युली थोडंसं व्हॅरिएशन इकडे तिकडे जर केलं तर उरलेले खूप कमी प्रश्न तुम्हाला इतर भागातून दिसायला भेटत असतात. पण हे 4 पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. सिमेंट, कॉन्क्रीट, ब्रिक आणि टिंबर हे 4 खूप महत्त्वाचे आहेत. बाकीचे तुलनेने कमी. आता आपण बघणार आहोत कॉन्क्रीट. आता आपलं डिस्कशन कशाबद्दल आहे? कॉन्क्रीटबद्दल आहे. आता कॉन्क्रीटबद्दल काय डिस्कशन करायचं बरं का? याच्या अगोदर आपण मोर्टारचा अभ्यास केला होता. तो मोर्टारचा आपण अभ्यास केला होता. आता इथं आपल्याला कॉन्क्रीट शिकायचं आहे. कॉन्क्रीट जे काही आहे ही कॉन्क्रीट एक पेस्ट आहे. कॉन्क्रीट जी आहे ती कॉन्क्रीट एक पेस्ट आहे आणि पेस्टला मी वापरतो आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये. त्या कन्स्ट्रक्शनमध्ये या पेस्टला वापरल्यामुळे जे काही आहे आपल्याला स्ट्रेंथ वगैरे बिल्डिंग जी काही आहे ती बिल्डिंग या कॉन्क्रीटमुळे बांधताना दिसायला भेटते. किंवा जेवढे पण काही कन्स्ट्रक्शन वर्क असतील त्याच्यामध्ये आपण याला वापरल्यामुळे आपल्या सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्ट्या दिसायला भेटत असतात. ठीक. तो आता बघू आपण कॉन्क्रीट काय. तर कॉन्क्रीट जी की आहे ही एक पेस्ट असते जी बनलेली कशापासून, तर बाइंडिंग मटेरियलपासून, फाईन ॲग्रिगेटपासून, कोर्स ॲग्रिगेटपासून आणि ॲडमिक्चरपासून. तुम्हाला मी अगोदरच बोललो होतो कॉन्क्रीट कशापासून बनतो आपला. तर कॉन्क्रीट जो काही बनवत आहे हे कॉन्क्रीट कशापासून बनतो आहे बरं का? वॉटर प्लस सिमेंट प्लस फाईन ॲग्रिगेट प्लस कोर्स ॲग्रिगेट प्लस ॲडमिक्चर हे 5 पांडव असे आहेत. या 5 पांडवापासून आपला कॉन्क्रीट बनत असतो. ठीक आहे. तो कॉन्क्रीट जे की आहे ही कॉन्क्रीट आपल्या एक पेस्ट बनवून देते. कोणाच्या मिक्सचरपासून, तर बाइंडिंग मटेरियल, फाईन ॲग्रिगेट, कोर्स ॲग्रिगेट, ॲडमिक्चर, वॉटर वगैरे या सगळ्यांच्या मिक्सचरपासून आपल्याला काय भेटते? कॉन्क्रीट भेटत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ते दिसायला भेटेल ते वाक्य. नंतर ते लिहून घ्यायचं बरं रे. आता तुम्हाला मी जे ना स्पीड वाढायला पाहिजे म्हणून हा तरी का हे करतोय. ठीक. काय याच्याने जे काही आहे जरा म्हणजे लिहिण्याचा टाईम तो आपण वाचू शकतो. तर पहिल्या वाक्याचा अर्थ आपण समजून घेतो. आता कॉन्क्रीटमध्ये कॉन्क्रीट इट इज अ टर्म यूज टू इंडिकेट द पेस्ट फॉर्म बाय ॲडिशन ऑफ वॉटर इन स्पेसिफाईड प्रोपोर्शन. आता बघा मोर्टारला कसं डिपेंड केलं तुम्ही. मोर्टार इज अ टर्म इंडिकेट टू व्हॉट. सो मोर्टार कसं बनवलं आहे आपण की सिमेंट आणि फाईन ॲग्रिगेटमध्ये जर का प्रोपोर्शन अमाऊंटमध्ये स्पेसिफाईड प्रोपोर्शनमध्ये जर का आपण पाणी ॲड केलं तर त्याच्यापासून मोर्टार तयार होऊन जात असते. सेम स्टोरी इथं दिसायला भेटत आहे की जर का समजा आपण बाइंडिंग मटेरियल फाईन ॲग्रिगेट, कोर्स ॲग्रिगेट, ॲडमिक्चर, राईट का, जर गरज असेल तर ॲडमिक्चर या 4मध्ये आपण स्पेसिफाईड अमाऊंटमध्ये जर का वॉटर ॲड केलं तर आपल्याला एक पेस्ट फॉर्म होताना दिसायला भेटत असते जिला आपण कॉन्क्रीट म्हणत असतो. राईट. मला सांगा बरं का मोर्टारमध्ये बाइंडिंग मटेरियल, मोर्टारमध्ये जो आपण बाइंडिंग मटेरियल शिकलो होतो त्या बाइंडिंग मटेरियलला मी नाव काय दिलं होतं बरं रे? आठवा बरं का? बाइंडिंग मटेरियल आपण काय म्हणत होतो? बाइंडिंग मटेरियलला काय म्हणतात? मॅट्रिक्स. सो बाइंडिंग मटेरियल आपण मॅट्रिक्स म्हणत होतो. बाइंडिंग मटेरियल आपण मॅट्रिक्स म्हणत असतो आणि जे काही फाईन ॲग्रिगेट असतं त्याला ॲडल्टरंट आपण म्हणत असतो. मला आता आठवते काय बरं का की बाइंडिंग मटेरियल जे काही असतात त्या बाइंडिंग मटेरियलमध्ये तुम्ही काय यूज केलं आहे याच्या अगोदर बाइंडिंग बाइंडिंग मटेरियल म्हणून. सो ॲज अ बाइंडिंग मटेरियल म्हणून आपण सिमेंटला वापरलेलं आहे. ॲज अ बाइंडिंग मटेरियल म्हणून आपण जे काही आहे लाईमला वापरलेलं आहे. बरोबर. सो लाईमला वापरलं आहे आणि जिप्समला पण वापरलेले आहे. आठवत असेल तुम्हाला. तो मोर्टार जेव्हा बनवली होती तेव्हा आपण बाइंडिंग मटेरियल वापरला होता. त्याच्यामध्ये काय बाइंडिंग मटेरियलमध्ये काय वापरू शकतात तुम्ही. तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही सिमेंट वापरू शकतात, तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही लाईम वापरू शकतात, तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही जिप्सम वापरू शकतात. फाईन ॲग्रिगेट जो की आहे फाईन ॲग्रिगेट पण लागणार आहे. आपल्या कॉन्क्रीट बनवण्यासाठी आपल्याला फाईन ॲग्रिगेट पण लागत असते. सो फाईन ॲग्रिगेटमध्ये काय बरं का, तो फाईन ॲग्रिगेटमध्ये सँड असती, सुरखी असेल. सो फाईन ॲग्रिगेटमध्ये सँड असेल, सुरखी असेल किंवा सिंडर पण असते. तो सिंडर झाली, सुरखी झाली, सँड झाली, या तिघांचा वापर आपण करू शकतो ॲज अ फाईन ॲग्रिगेट म्हणून. बरोबर. दिसायला काय भेटतं माहिती आहे का? सगळ्यात मोठे साईजचे जे पार्टिकल आहेत ते म्हणजे आपले कोर्स ॲग्रिगेटमध्ये असणारे जे व्हाईट्स असतात ते फिल करतात फाईन ॲग्रिगेटमध्ये जे व्हाईट्स असतात ते फिल करतात सिमेंट आणि सिमेंटमध्ये जे व्हाईट्स आहेत ते फिल करतात वॉटर किंवा ॲडमिक्चर. तर अशा पद्धतीने कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. लक्षात आलं का? कोर्स ॲग्रिगेटमधली जे व्हाईट्स आहेत ते फाईन ॲग्रिगेट भरतील. फाईन ॲग्रिगेटमधले व्हाईट्स जे आहेत ते सिमेंट भरणार. सिमेंटमधले जे व्हाईट्स आहेत ते वॉटर किंवा ॲडमिक्चर भरताना दिसायला भेटत असते. अशी कहाणी आपल्या लक्षामध्ये येऊन जात असते.
तुम्ही काय बोललो आता, तुम्ही बोललो की बाइंडिंग मटेरियल म्हणून आपण सिमेंट, लाईम किंवा जिप्समला वापरू शकतो. फाईन ॲग्रिगेट जी काय आहे ती फाईन ॲग्रिगेट म्हणून आपण सँड, सुरकी आणि सिंडरला यूज करू शकतो. कोर्स ॲग्रिगेट म्हणून तुम्ही काय यूज करू शकतात बरं का, कोर्स ॲग्रिगेट म्हणून ते मोठे मोठे खडी असतात बघा, राईट, की त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकतात, ग्रॅव्हल आहे. सो ग्रॅव्हलला ॲज अ कोर्स ॲग्रिगेट म्हणून यूज करणार. ग्रॅव्हल म्हणजे कोणत्या साईजच्या, आपल्या आजूबाजूला खड्या बघत असतो त्या खड्या जे काही आहेत त्या ग्रॅव्हलच्या साईजच्या आहेत. सो ग्रॅव्हल जे काही आहेत ग्रॅव्हल म्हणजे आपली कोर्स ॲग्रिगेट असते. सो ग्रॅव्हल आपली कोर्स ॲग्रिगेट आहे. नंतर अजून ब्रिक बलास्ट. सो ब्रिक बलास्ट, BLLAST. ब्रिक बलास्टला सुद्धा आपण काय करत असतो, असतात ते विटांचे तुकडे वगैरे जे असतात, ते विटांचे तुकडे छोटे छोटे तुकडे केलेले जे असतात त्यांना सुद्धा आपण काय करत असतो, कोर्स ॲग्रिगेट म्हणून वापरत असतो. तो ब्रिक बलास्ट. स्टोन बलास्ट, राईट. सो स्टोन ब्लास्ट, ब्रिक ब्लास्ट आणि ग्रॅव्हल जे आहेत यांना आपण कोर्स ॲग्रिगेट म्हणून वापरणार आपल्या कॉन्क्रीट बनवण्यासाठी, राईट. आणि ॲडमिक्चरबद्दल तुम्हाला माहिती आहे, ॲडमिक्चर कोणते, केमिकल ॲडमिक्चर, मिनरल ॲडमिक्चर. केमिकल ॲडमिक्चरची कहाणी तुम्हाला सांगून दिली, मिनरल ॲडमिक्चरची कहाणी पण तुम्हाला मी सांगून दिली. असे 5 पांडव एकत्र करून आपला हा कॉन्क्रीट बनत असतो आणि या कॉन्क्रीटला आपण आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कन्स्ट्रक्शनमध्ये यूज करत असतो. ठीक आहे, तर कॉन्क्रीटपासून आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्ट्रक्चर जे आहेत आपण बांधत असतो. इथपर्यंतची कहाणी क्लिअर आहे का रे, इथपर्यंतची कहाणी, तर बेसिक लेवलची कहाणी होती, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता पुढे जाऊ आपण. मोर्टार शिकत असताना तुम्हाला मी एक बात बोललो होतो, जे की तुम्हाला मी विचारतोय प्रश्न. तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, माईक ओपन करून मला उत्तर द्या. मला सांगा तुम्ही, जर का समजा वेट मोर्टारचं व्हॅल्यूम जर का 1 मीटर क्यूब असेल तर ड्राय मोर्टारचं व्हॅल्यूम किती असेल. मोर्टार म्हणतोय मी, जर वेट मोर्टारचं व्हॅल्यूम 1 मीटर क्यूब असेल तर ड्राय मोर्टारचं व्हॅल्यूम किती असतं रे, किती टक्क्याने वाढून जातं ते, 1.25 मीटर क्यूब, म्हणजे 25% वाढून जात असतं. याचं कारण काय सांगितलं मी, वाढून जात असतं म्हणजे ॲक्च्युली सांगायचं तात्पर्य काय आहे, हे झालं होतं बरं का अगोदर सांगून. वेट मोर्टारचं व्हॅल्यूम जर 1 मीटर क्यूब असेल ना तर ड्राय मोर्टारचं व्हॅल्यूम 25% जास्त असतं, म्हणजे 1.25 मीटर क्यूब असतं, हे सांगितलं मी. ठीक, मग सेम स्टोरी मला कॉन्क्रीटमध्ये पण दिसायला भेटते आणि कारण पण सांगून देतो आता. जर 1 मीटर क्यूब वेट कॉन्क्रीट जर असेल ना तर तो जवळजवळ 52 ते 53% जास्त हे ड्राय मोर्टार. आता सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया की ड्राय कॉन्क्रीट काय असतं. आता कॉन्क्रीटबद्दल डिस्कस करत आहोत मोर्टारने. तर ड्राय कॉन्क्रीट कोणाला म्हणणार बरं का, जर समजा मी सिमेंट, सँड आणि ॲग्रिगेट या तिघांचं मिक्सचर जर करून ठेवलेलं असेल ना तर हे आपलं ड्राय मोर्टार आहे. हे आपलं काय आहे, ड्राय मोर्टार आहे, बरोबर. आता ड्राय मोर्टारचं समजा तुम्ही व्हॅल्यूम मेजर करून टाकलं आणि ते आलं 1.53 मीटर क्यूब आलं, समजा 1.53 मीटर क्यूब आलं. आता जेव्हा तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करतात तर आपली कहाणी आपल्याला माहिती आहे GTची, काय बरं का, जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करतो त्याच्यामधली असणारी हवा बाहेर जाणार, पाणी त्याची जागा घेणार. व्हॅल्यूममध्ये चेंज होणार नाही, तोपर्यंत होणारच नाही चेंज. हवा पूर्ण बाहेर चालली जाईल, त्याच्यामध्ये पाणी ॲड होईल. तो आपल्या लक्षामध्ये काय येईल बरं का, आपल्या लक्षामध्ये काय येईल की जे आपण पाणी ॲड करतोय पहिले हे पाणी काय करतं, हवेला बाहेर टाकून देतं, सगळे व्हाईट्स पाण्याने भरून जातील. आता जर का पाणी जास्त आलं तर आपल्याला काय दिसायला भेटेल की यार व्हॅल्यूम वाढतोय. आता तुम्ही म्हणाल व्हॅल्यूम वाढायला पाहिजे होता, व्हॅल्यूम कमी का होतोय. याचं कारण काय आहे, जेव्हा आपण मिक्स करायला जात असतो, जी ओरिएंटेशन आहे त्या ओरिएंटेशनच्या ॲडजस्टमेंटमुळे, ओरिएंटेशनच्या जे काही आपण जेव्हा मिक्स करतो ना त्याला, जेव्हा आपण याला मिक्स करायला जात असतो त्या मिक्सिंगमुळे त्याचं ओरिएंटेशन बदलून जात असतं, म्हणून व्हॅल्यूम जो आहे ना तो कमी होऊन जात असतो. म्हणून ड्राय व्हॅल्यूम जर का 1.53% असेल तर कॉन्क्रीटचा, तर वेट व्हॅल्यूम आपल्याला किती दिसायला भेटेल, फक्त 1 मीटर क्यूब. 1 मीटर क्यूब का, कारण की पाणी ॲड केल्यानंतर सगळी हवा बाहेर चालली जाते आणि मिक्सिंग करतोय आपण त्याची, त्यामुळे ओरिएंटेशनमुळे त्याचं व्हॅल्यूम काय होऊन जात असतं, कमी होऊन जात असतं, राईट. त्याचं व्हॅल्यूम आपल्याला कमी दिसायला भेटेल. मग असा प्रश्न तुम्हाला विचारतात का MPCमध्ये, ऑफकोर्स हा प्रश्न बनतो, याचा प्रॉब्लेम बनवून देतील असा प्रश्न. त्याचा प्रॉब्लेम कोणता बरं का, हा प्रॉब्लेम खाली रिफर केला आहे. इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारला जात असतो. 52% वाढवतो किंवा 53%, 52% म्हणा किंवा 53% म्हणा, ठीक आहे. तो समजा तुम्हाला जर कमी असं बोललो की जर का समजा वेट मोर्टारचं व्हॅल्यूम जर X असेल, तर मला सांगा तुम्ही ड्राय मोर्टारचं व्हॅल्यूम किती असेल. तो ड्राय मोर्टार तुम्ही म्हणणार 1.25, मोर्टार बोललो आहे तो 1.25x, बरोबर. 1.25x आपल्याला दिसायला भेटणार. तो एवढं जे काही आहे एवढं आपल्याला त्याचं ड्राय मोर्टारचं व्हॅल्यूम दिसायला भेटत असतं. परंतु आता कॉन्क्रीटबद्दल जर बोललो तो एक्स मीटर क्यूब एवढं काय बरं का आपलं, तर 1 मीटर क्यूब एवढं वेट मोर्टार आहे, वेट कॉन्क्रीट आहे. 1 मीटर क्यूब एवढं वेट कॉन्क्रीट आहे. याचं जर का समजा ड्राय कॉन्क्रीट बनवायचं असेल
तर 1.53 तुम्हाला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 53% वाढवून घ्यावं लागेल. एक्झाम्पल आहे, रेफर करू आपण. काय मेन्शन केले बघा, कम्प्यूट द नंबर ऑफ सिमेंट बॅग. तुम्हाला सिमेंटच्या बॅग काढायला लावलेल्या आहेत. व्हॅल्यूम ऑफ सँड नंतर व्हॉल्यूम ऑफ सँड कोर्स ॲग्रिगेट रिक्वायर फॉर 2.5 मीटर क्यूब ऑफ कॉन्क्रीट. तुम्हाला किती कॉन्क्रीट बनवायचं आहे, 2.5 मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवायचं आहे. आता 2.5 मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवायचं आहे म्हणजे कोणतं कॉन्क्रीट बरं का, हे आपलं वेट कॉन्क्रीट आहे. हे आपलं काय, वेट कॉन्क्रीट आहे. तर तुम्ही पहिले वेट कॉन्क्रीट जे असेल त्या वेट कॉन्क्रीटचं रूपांतर नेहमी कशात करून घ्यायला पाहिजे, ड्राय कॉन्क्रीटमध्ये. तर वेट कॉन्क्रीट 2.5 मीटर क्यूब आहे, याचं ड्राय कॉन्क्रीटमध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, तुम्हाला 1.53ने मल्टिप्लाय करावं लागेल. तो 1.53 इंटू 2.5 जर केलं तर तुम्हाला काय भेटून जाईल, तुम्हाला जे काय आहे ड्राय कॉन्क्रीटचं व्हॅल्यू भेटून जाईल. तो ड्राय कॉन्क्रीटचं व्हॅल्यू भेटून. पुढे काय म्हणतात, हॅव्हिंग डिझाईन मिक्स. तुम्हाला डिझाईन मिक्स पण म्हणलेलं बरं का, 1 पोर्शन ऑफ द सिमेंट, 2.6% ऑफ द सँड आणि 3.4% ऑफ द वॉट, 3.4% ऑफ द वॉट. तर ती म्हणजे आपली ॲग्रिगेट आहे. तर हे 3 जे काही त्यांचं हे पण दिले आणि तुम्हाला म्हणलेलं काय बरं का, तुम्हाला नंबर ऑफ बॅग्स काढायला लावलेले आणि व्हॅल्यूम ऑफ सँड काढायला लावले. सो व्हॅल्यूम ऑफ सँड पण काढा, व्हॅल्यूम ऑफ कोर्स ॲग्रिगेट पण काढा आणि नंबर ऑफ बॅग पण काढा. मला जमून जातं आपल्याला काय बरं का, की आपली वेट कॉन्क्रीट जे आहे ते 2.5 आहे. तर मला ड्राय करण्यासाठी 2.5 मीटर क्यूब कॉन्क्रीट जो आहे हा वेट कॉन्क्रीट आहे. याचं ड्राय कॉन्क्रीट किती बनेल, ते बनेल 2.5 मीटर क्यूब हे वेट कॉन्क्रीट होतं. त्याचं ड्राय कॉन्क्रीट किती बनेल बरं का, 3.825 मीटर क्यूब एवढं त्याचं काय बनून जाईल, ड्राय कॉन्क्रीटमध्ये. तर 3.825 मीटर क्यूब जो आहे हे त्याचं ड्राय काय बनलं, ड्राय कॉन्क्रीट एवढा बनला, एवढा व्हॅल्यूमचा. तो एवढा व्हॅल्यूमचा ड्राय कॉन्क्रीट हा बनलेला आहे. आता मला व्हॅल्यूम ऑफ सिमेंट काढायचं आहे. व्हॅल्यूम ऑफ सिमेंट जर मला काढायचं असेल तर मी कसं काढणार बरं का, सिम्पल आहे. व्हॅल्यूम ऑफ सिमेंट जर काढायचं असेल तर हे टोटल आपलं काय होतं बरं का, हे टोटल आपलं व्हॅल्यूम आहे. हे आपलं टोटल काय आहे, हे टोटल आपलं व्हॅल्यूम आहे. या टोटल व्हॅल्यूमध्ये सिमेंटचं प्रमाण आपल्याला एक दिसायला भेटतं. टोटल किती प्रमाण आहेत ते टोटल आहेत 1 + 2.6 + 3.4. तो हे टोटल पार्ट आहेत. या टोटल पार्टपैकी एक पार्ट आपला काय असतो, सिमेंट असतो. टोटल कशामध्ये, तर 3.825 मीटर क्यूब एवढ्या कॉन्क्रीटमध्ये एवढ्या पार्टचं आपलं काय आहे, सिमेंट आहे. सो 1/, अशा पद्धतीने 1/1 + 2.4 इंटू दिस. मला खात्री आहे की तुम्हाला हे जमत असेल. हे माहीत हे येतं का रे, हे एस्टिमेशनमध्ये पण वापरावं लागतं बरं का आपल्याला. हे जमतं सगळ्यांना, राईट. तो ही बात तर कहाणी क्लिअर आहे. मग व्ही सिमेंट किती आणलं बरं का आपण, तो एवढं येऊन जाईल बरं का. सिमेंटचं जे काही व्हॅल्यूम येतं आहे ते सिमेंटचं व्हॅल्यूम किती येतं आहे, सिमेंटचं व्हॅल्यूम दिसायला भेटते इथं 0.546 मीटर क्यूब, 0.546 मीटर क्यूब. आता तुम्हाला नंबर ऑफ बॅग काढायचे आहेत. नंबर ऑफ बॅग कसं काढणार बरं का, टोटल व्हॅल्यूम आहे एवढं, राईट. एका बॅगेचं व्हॅल्यूम किती असतं, एका बॅगेचं व्हॅल्यूम 0.0347 मीटर क्यूब एवढं असतं. मग टोटल एवढं व्हॅल्यूम तुम्ही काढलं मीटर क्यूबमध्ये. एका बॅगेचं हे किती असतं बरं का, ते 0.0347 मीटर क्यूब असतं. दोघांचं जर डिवाईड केलं तर 15.74 उत्तर येऊन जाईल. 15.74 नदीमध्ये 16, तो 16 नंबर ऑफ सिमेंटच्या बॅग्स लागतील. क्लिअर आहे का, 16 नंबर आहे काय लागतील आपल्या सिमेंटच्या बॅग्स आपल्याला दिसायला भेटतील. तर 16 नंबर ऑफ सिमेंटच्या बॅग आपल्याला दिसायला भेटत असतात, राईट. आता तुम्हाला काय काढायचं आहे, व्हॅल्यूम ऑफ सँड काढायचं आहे. व्हॅल्यूम ऑफ सँड कसं काढणार मी, टोटल आपल्याकडे ड्राय मोर्टार किती आहे, 3.825 इंटू सँडचं प्रमाण किती बरं का, सो 1:2:2.6:3 3.4. तो सँडचं प्रमाण आहे 2.6. तुम्ही काय लिहिणार, 2.6 डिवाइड बाय टोटल किती आहे, 1 + 2.6 + 3.4. तर याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे, 1.42 मीटर क्यूब. सो 1.42 मीटर क्यूब एवढं आपलं व्हॅल्यूम ऑफ सँड आहे, ते व्हॅल्यूम ऑफ सँड आहे. आता तुम्हाला काय काढायचं बरं का, तुम्हाला व्हॅल्यूम ऑफ कोर्स ॲग्रिगेट काढायचं. मग तुम्ही काय करणार, टोटल व्हॅल्यूम किती होता आपला ड्राय, तो ड्राय व्हॅल्यूम होता आपला एवढा. या ड्राय व्हॅल्यूममधून जर का समजा तुम्ही सिमेंटचं व्हॅल्यूम आणि ॲग्रिगेट सिमेंटचं व्हॅल्यूम आणि सँडचं व्हॅल्यूम जर का मायनस करून टाकलं तर तुम्हाला ॲग्रिगेटचं व्हॅल्यूम भेटून जाईल. क्लिअर आहे का, हा पॉईंट क्लिअर आहे रे, हा पॉईंट क्लिअर आहे का नवीन सांगू, नेहा समजलं. राईट. तो अशा पद्धतीने मग पहिले व्हॅल्यूम ऑफ सिमेंट काढून घ्या. व्हॅल्यूम ऑफ सिमेंट डिवाइड बाय सिंगल बॅगचं जे व्हॅल्यूम आहे ते, त्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ सिमेंटच्या बॅग भेटून जातील. नंबर ऑफ सिमेंटच्या बॅग भेटल्यानंतर आपण आता व्हॅल्यूम ऑफ सँड काढायला गेलो तर व्हॅल्यूम ऑफ सँडचं प्रमाण बघितलं आणि त्याला टोटल ड्राय मोर्टारशी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूम ऑफ सँड पण भेटून गेला. व्हॅल्यूम ऑफ कोर्स ॲग्रिगेटसाठी मी टोटल व्हॅल्यूमधून काय करून टाकत असतो, सिमेंटचं व्हॅल्यूम आणि आपली जी की सँड आहे त्याचं व्हॅल्यूम मायनस करून टाकणार, मला ॲग्रिगेटचं व्हॅल्यूम भेटून जाणार. आता पुढचा क्वेश्चन काय दिसायला भेटतो बरं का आपल्याला,
तर पुढचा क्वेश्चन आहे, कॉम्प्यूट द व्हॅल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर टू मिक्स 1.5 मीटर क्यूब ऑफ कॉन्क्रीट प्रोपोर्शनल 1:3:6. ठीक आहे. आणि तुम्हाला वॉटर सिमेंट रेशो पण दिलेला आहे. अजून द डेन्सिटी ऑफ द कॉन्क्रीट एवढं दिलेलं आहे. हा प्रकार मी मोर्टारमध्ये पण घेतलेला आहे. हा क्वेश्चन जो आहे आपण मोर्टारमध्ये पण सॉल्व्ह केलेला आहे. मग आपण काय करतो बरं का, आपल्या लक्षामध्ये काय येईल आता, हे जे की ना असलं दिल्यामुळे जे ना तुमचं लक्ष एवढं खास लागणार नाही असं मला वाटतं. हे जे काही मी हे करतोय ना असलं दिल्यामुळे एवढं लक्ष तुमचं एवढं जास्त डोक्यात टिकणार नाही. फरक पडतो गोष्टींचा. तिकडे जर मी टाईम वाचवायला जर जातोय ना, ते असा काहीतरी प्रकार येऊन जातोय. आणि हा प्रकार जो आहे ना, हा तुम्हाला हा तुमच्या जास्त डोक्यात बसणार नाही. हा प्रकार वाटला तर ट्राय करून बघा. असा प्रकार जास्त टाईम डोक्यात बसत नाही. ठीक आहे. आता आवरायचं पोर्शन म्हणून मी घेतोय. दादा काय म्हणलं बरं का, तर तुम्हाला मेन्शन केलं इथं, हा वाला पॉईंट बघा, कॉम्प्यूट द व्हॅल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर टू बी मिक्स 1.5 मीटर क्यूब ऑफ कॉन्क्रीट ऑफ प्रोपोर्शन 1:3:6. वॉटर सिमेंट रेशो पण दिला आहे. आणि डेन्सिटी कॉन्क्रीट तुम्हाला म्हटलेली, कॉन्क्रीटची डेन्सिटी 2500 किलोग्रॅम पर मीटर क्यूब एवढी अजूम करून चाला. ठीक आहे. मग आता मी काय करणार बरं का, मला म्हणलं आहे कॉम्प्यूट द व्हॅल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर टू मिक्स 1.5 मीटर क्यूब ऑफ कॉन्क्रीट. 1.5 मीटर क्यूब ऑफ जे कॉन्क्रीट आहे, एवढं जे काही कॉन्क्रीट आहे टोटल, या एवढ्या कॉन्क्रीटमध्ये आपण पाणी किती वापरलेलं आहे. 1.5 मीटर क्यूब कॉन्क्रीटमध्ये आपण पाण्याला किती वापरलेलं आहे. तुम्हाला प्रमाण पण दिलं आहे, 1:3:6चं प्रमाण दिलेलं आहे, सिमेंट, सँड आणि ॲग्रिगेटचं. आणि वॉटर सिमेंट रेशो पण दिलेला आहे. ठीक. मग तुम्ही काय करणार बरं का आता, की 1.5 मीटर क्यूबचं जे की कॉन्क्रीट आहे ना, याचं वजन किती आहे ते तुम्ही काढून घेतात. वजन कसं काढणार, हे आहे त्याचं व्हॅल्यूम, आणि व्हॅल्यूमला मल्टिप्लाय करून टाकणार डेन्सिटी. सो व्हॅल्यूम इंटू डेन्सिटी जर केलं, डेन्सिटी त्यांनी दिली आहे 2500 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तो व्हॅल्यूम होता 1.5 मीटर क्यूब. हा आपला कॉन्क्रीटचा व्हॅल्यूम होता. या कॉन्क्रीटच्या व्हॅल्यूमला कॉन्क्रीटच्या डेन्सिटी मल्टिप्लाय करून टाकतोय. तो मल्टिप्लाय केल्यानंतर जे की 3750 किलोग्रॅम जे काही आहे ते 1.5 मीटर क्यूब 1.5 मीटर क्यूब जो काही कॉन्क्रीट आहे त्याचं वजन किती आहे, 3750 मीटर क्यूब. ठीक आहे. वजन काढल्यामुळे काय भेटते बरं का आपल्याला, तर वजन काढल्यामुळे आपल्याला काय दिसायला भेटेल, मला दिसायला भेटेल काय बरं का, की जेव्हा पण तुम्हाला असं रिफर करतायत ते नक्कीच बाय वेट म्हणतायत. बाय वेट, कारण की आता वजनाची बात केली ना मी. बाय वेट म्हणजे काय बरं का, लक्ष द्या. एक पोर्शन सिमेंटचं, ठीक आहे, आता आपण अजून करूया की एक पोर्शन कशाचं आहे, सिमेंटचं आहे. राईट. 3 पोर्शन कशाचे बरं का, तो 3 पोर्शन कशाचे आहे, म्हणजे 3x जर का सिमेंटचं असेल तर 3x हे कशाचं असेल, हे ॲग्रिगेटचं असेल, आपलं सँडचं असेल. आणि 6x जे की आहे ते 6x जो प्रमाण आहे ते कशाचं असेल, ते ॲग्रिगेटचं असेल. तो x हे प्रमाण सिमेंटचं आहे, 3x हे प्रमाण आपलं सँडचं आहे, 6x हे प्रमाण ॲग्रिगेटचं आहे. तो x प्लस 3x प्लस 6x हे सगळे एवढे आपण ॲड केलेले आहेत. आणि या सगळ्यांची बेरीज जी होते, या सगळ्यांची गलत झालं का काही, तर 1 मिनिट. हां काही नाही, बरोबर येईल ते. हां लक्ष द्या. तो आपण काय करतो बरं का, आपल्याला कळालं की टोटल जो कॉन्क्रीटचं वजन आहे ते एवढं आपण घेत आहोत. सिमेंटचं वजनला आपण x कन्सिडर करतो आहे. सो x प्लस 3x प्लस 6x हे झालं आपलं सिमेंट, ही झाली सँड, ही झाली आपली काय बरं का, कोर्स ॲग्रिगेट. आता मला पाणी पण ॲड करावं लागेल, तर पाणी पण आपल्याला ॲड करावं लागेल. आणि पाणी किती आहे, वॉटर सिमेंट रेशो दिला आहे 0.5. तर वॉटरचं वजन किती असेल, 0.5 इंटू सीला तुम्ही काय अजून करू चालतायत x, त्यामुळे पाण्याचं वजन किती येईल, 0.5x. याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे किती बरं का, या सगळ्यांची बेरीज जर केली तर याचं वजन किती भरतं आहे, हे भरतं आहे 3750 किलोग्रॅम. तर मला सांगा तुम्ही एक्सची व्हॅल्यू किती येईल, एक्सची व्हॅल्यू म्हणजे सिमेंटची व्हॅल्यू किती येईल, म्हणजे मास ऑफ सिमेंट तुम्ही काढून घेणार. मग सांगा बरं एक्सची व्हॅल्यू किती येईल. मग एक्सची व्हॅल्यू आली 357.142 किलोग्रॅम. मग 357.142 किलोग्रॅम जी की आहे हे सिमेंटचं वजन आहे. हे कशाचं वजन आहे, हे सिमेंटचं वजन आहे. मग जर का समजा सिमेंटचं वजन एवढं असेल तर आपल्याला विचारलं की पाणी किती ॲड करायचं आहे. सो कॉम्प्यूट द व्हॅल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर टू मिक्स. व्हॅल्यूम ऑफ वॉटर काढायचं आहे तुम्हाला, व्हॅल्यूम काढायचं आहे, वजन नाही काढायचं आहे. मग ठीक आहे काय बरं का, हे सिमेंटचं जर का वजन असेल ना तर मला पाण्याचं वजन पण काढायचं आहे. पाण्याचं वजन किती आहे, 0.5x आहे. तर 0.5x जर का आपण केलं तर 357चा निम्मा काहीतरी 178.57 किलोग्रॅम एवढं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड केले. पण आपल्याला पाणी जे काही आहे, आपल्याला पाण्याचं वजन नाही पाहिजे, आपल्याला पाण्याचं व्हॅल्यूम पाहिजे. मग तुम्ही काय करणार बरं का, हे वजन आहे किलोग्रॅममध्ये, हे वजन आहे त्या किलोग्रॅमला जर का तुम्हाला समजा आता कशामध्ये रूपांतर करायचं, तुम्हाला त्याला रूपांतर करायचं आहे तुम्हाला व्हॅल्यू याच्यामध्ये, कशामध्ये, व्हॅल्यूमध्ये. तो किलोग्रॅम आहे, तुम्ही त्याला किलोग्रॅमला काय करणार बरं का, मला व्हॅल्यूम जर का काढायचं असेल तर सांगा रे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. आपल्याकडे 178.57 किलोग्रॅम हे मास आहे. डेन्सिटी पण आपल्याकडे असते, हे समजा 1 किलोग्रॅममध्ये डेन्सिटी काय असते आपल्याकडे, 1000 किलोग्रॅम
पर मीटर क्यूब, राईट, 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तो किलोग्रॅम कट झाला, मीटर क्यूब वगैरे करून टाका, तुम्हाला एवढं व्हॅल्यूम दिसायला भेटून जाईल, राईट. 178.57 किलोग्राम, 178.57 किलोग्राम जर का असेल ना, तेच लिटरमध्ये किती येऊन जाईल, 178.57 लिटर. आलं लक्षात, 178.57 लिटर. तुम्ही बघा बरं का, तेल घ्यायला जातो आपण, किलोवरती तेल घ्यायला जात असतो बरं का, तर आपल्या लक्षामध्ये काय येतं बरं का, की जर समजा मी 1 किलोग्रॅम जर का तेल घेत असेल ना, तर 1 किलोग्रॅम तेल हे जवळजवळ 1 लिटरच्या तेल एवढं असतं, बरोबर की नाही. मग आता समजा मी वजन किती काढलं आहे, 178.57 किलोग्रॅम जर का मी वजन काढलं असेल ना, तर त्याचं लिटरमध्ये जर कन्वर्ट करायला गेलं ना, तर तेवढंच लिटर बनेल. किती, 178.57 लिटर एवढं पाणी मला ॲड करावं लागेल. कळालं का रे, कळालं काय, कुठून रिपीट करू, परत चांगला हे. हा लक्ष द्या. हे बघा, तो आपल्याला काय म्हटलेले त्यांनी म्हटलेले की बाबा 1.5 मीटर क्यूब, 1.5 मीटर क्यूबचं जे काही कॉन्क्रीट आहे ते 1.5 मीटर क्यूबचं कॉन्क्रीट तुम्हाला बनवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकणार आहे, पाणी टाकणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सिमेंट टाकणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फाईन ॲग्रिगेट टाकणार आहे. मला घाई करायला लावू नका, मला घाई करायला लावू नका बिलकुल. पण मी 1 महिना सांगितलं आणि तुम्हाला महिन्यामध्ये माझ्या पद्धतीने विषय करून टाकेल. मला कोणी घाई करू असं म्हणू नका की पटपण आवर बुवा. जर मी पटकन आवरायला जर गेलो, मी तर आवरून देईल, माझं काही जाणार नाही तिथं, माझं काही जाणार नाही, मला ते इंटरेस्ट नाही त्या परीक्षांमध्ये. पण तुमचं नुकसान नको व्हायला पाहिजे. मग मी पटपट घेऊन घेईल, ते पटपट घेऊन तुम्हाला सिलेबस 10 दिवसामध्ये मी संपवून देईल, पण तुमच्या डोक्यामध्ये काहीच बसणार नाही. आलं लक्षामध्ये. तर त्यामुळे वेळेवरती होईल बरोबर कासव गतीने चालायचं. ससा गतीने गेला तर जाऊन झोपून जाणार कुठतरी अर्ध्यात. मग त्यापेक्षा जसं चाललं हळूहळू आपण समजून घेऊ. तर मग 1.5 मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवण्यासाठी मला वॉटर ॲड करावं लागेल, मला सिमेंट ॲड करावं लागेल, मला फाईन ॲग्रिगेट ॲड करावं लागेल, मला कोर्स ॲग्रिगेट ॲड करावं लागेल, बरोबर. मला त्यांनी विचारले की किती व्हॅल्यूम ऑफ वॉटर तुम्हाला ॲड करावं लागेल 1.5 मीटर क्यूबच्या कॉन्क्रीटसाठी. आणि काही कंडिशन पण दिली आहे काय बरं का, की वॉटर सिमेंट रेशो 0.5 असेल म्हणे. आणि जे तुम्ही सिमेंट, फाईन ॲग्रिगेट आणि कोर्स ॲग्रिगेट जे ॲड करतायत ना, त्यांचं तुम्हाला प्रमाण पण दिलेलं आहे 1:3:6. एक भाग जर का समजा एक भाग जर का समजा सिमेंटचा असेल तर 3 भाग सँडचे असतील आणि 6 भाग ॲग्रिगेटचे असतील. त्यामुळे मी काय करतो, याला काय म्हणतो, ते हा जो काही रेशो आहे ना, x हे सिमेंट आहे, 3x एवढं सँड असेल आणि 6x एवढं काय असेल बरं का, हे आपले ॲग्रिगेट असतील, बरोबर. आणि पाणी किती असेल बरं का, W/C 0.5 आहे, म्हणजे पाणी किती असेल 0.5 × x एवढं काय असेल, वॉटर असेल. तो सिमेंट x आहे, सँड 3x एवढा आहे, ॲग्रिगेट 6x एवढा आहे आणि वॉटर जे आहे ते 0.5x एवढा आहे. आता हे सगळे मी एकत्र करतो आहे आणि सगळे एकत्र केल्यानंतर मला काय भेटेल, मला जे आहे ते मला कॉन्क्रीट भेटेल. आणि मी काय म्हणतो, यांचे वजनबद्दल बोलतो मी. x + 3x + 6x + 6x + नाही काय येते राव, तो काय होतं बरं का, हे बघा, x + 3x + 6x + 0.5x हे 4 घटक मी ॲड केलेले आहेत. यांची जेवढी काही बेरीज असेल ही आपल्या कॉन्क्रीटच्या वजना एवढी असेल, बरोबर की नाही. 1.5 मीटर क्यूब एवढं त्याचं व्हॅल्यूम आहे. वजन कसं काढणार मी, त्याच्या डेन्सिटीने जर का मल्टिप्लाय करून टाकणार ते 1.5 मीटर क्यूबचं वजन येऊन जाईल कॉन्क्रीटचं वजन, जे की आलं किती 3750. बस याला सॉल्व करून टाकू. मग आता सिमेंट, सँड, ॲग्रिगेट आणि पाणी या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू येऊन जाईल. एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय, सिमेंटचं वजन, कारण की एक्स कोणाला घेतला आहे, मी सिमेंटला घेतला आहे. तो एक्स = समथिंग व्हॅल्यू येऊन जाते, म्हणजे सिमेंटचं वजन मी काढून टाकलं. आता सिमेंटचं वजन जर तुम्ही काढून टाकलं तर तुम्हाला पाण्याचं वजन पण काढता येईल. कसं बरं का, आपल्याकडे वॉटर/सिमेंट रेशो 0.5 आहे. सिमेंटला मी x म्हणलं होतं, तो W/x = 0.5 आहे, म्हणजे वॉटर = 0.5 × x आहे. एक्सची व्हॅल्यू आपण काढून टाकली, 0.5 × x जर करून टाकली तर पाण्याचं पण काय होऊन जाईल, वजन येऊन जाईल. मग पाण्याचं वजन किती आणलं बरं का, पाण्याचं वजन मी आणलं 178.57 किलोग्राम, म्हणजेच तेवढंच लिटर असतं. तो 178.57 लिटर एवढं पाणी मला ॲड करावं लागेल. क्वेश्चन तो विचारला आहे, त्याचं उत्तर मी काढलं. क्लिअर झालं हे, नंतर वाचून घ्या वाटल्या सुद्धा. चला बघा पुढे. तो आतापर्यंत आपण इथपर्यंत काय काय शिकलो बरं का. आपण बघितलं की कॉन्क्रीट कोणाला म्हणतात, कॉन्क्रीटमध्ये असणारे इन्ग्रेडियंट कोणकोणते आहे, ड्राय मोर्टार आणि वेट मोर्टार याचा फरक आपण बघून घेतला. नंबर ऑफ सिमेंट बॅग मला काढता यायला पाहिजे, व्हॅल्यूम ऑफ सँड आणि व्हॅल्यूम ऑफ फाईन आणि कोर्स ॲग्रिगेट मला काढता यायला पाहिजे. एवढं डिस्कशन आपण करून घेतलेलं आहे. नंतर एक प्रकार हा पुन्हा खूपदा विचारला जातो बरं का, तुम्ही लक्षामध्ये घ्या. याला वाटलं असतं तुम्हाला जर का कन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर पाठ करून घ्या, वाटलं असतं की असं करतात, असं स्टेप पाठ करून घ्या. असं जरी केलं तरी तुम्हाला 2 मार्क भेटून जातील. ठीक, तर तो जो काही क्वेश्चन आहे तो परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो.
मग आपल्या लक्षामध्ये काय येतं बरं का, आता आपण पुढचा पॉईंट बघत आहोत क्लासिफिकेशन ऑफ कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीटचं क्लासिफिकेशनबद्दल डिस्कशन करायचं आहे. कॉन्क्रीटचे कोणकोणते प्रकारचे क्लासिफिकेशन दिसायला भेटतात. तुम्ही याच्या अगोदर मोर्टारचं पण क्लासिफिकेशन केलं होतं बरं का. कशानुसार मोर्टारला बनवण्यासाठी जर का मी कोणत्या प्रकारचा बाइंडिंग मटेरियल वापरतो आहे त्याच्यानुसार आपण मोर्टारचे प्रकार पाडले होते. जर मी मोर्टार बनवण्यासाठी सिमेंट वापरत असेल तर सिमेंट मोर्टार, मोर्टार बनवण्यासाठी लाईम वापरत असेल तर लाईम मोर्टार, मोर्टार बनवण्यासाठी जर का मी समजा आता आपण याच्यामध्ये जाऊ ॲग्रिगेटच्या केसमध्ये, जर मी सुरखी वापरत असेल तर सुरखी मोर्टार, अशा पद्धतीने आपण त्याला नाव दिले होते. सो इन्ग्रेडियंट मी कोणतं वापरतोय त्याच्यानुसार आपण काय केलं होतं, मोर्टारचे प्रकार पाडलेले होते, राईट की नाही. बाइंडिंग मटेरियल कोणते वापरतोय त्याच्यानुसार वेगळे प्रकार, नंतर फाईन ॲग्रिगेट कोणत्या प्रकारचे वापरतोय त्याच्यानुसार वेगळे प्रकार, राईट की नाही. नंतर स्ट्रेंथवरून वेगळे प्रकार पाडले होते, डेन्सिटीवरून वेगळे प्रकार पाडले होते, असे सगळे प्रकार आपण मोर्टारचे पाडले होते. त्याच पद्धतीने तुम्हाला कॉन्क्रीटचे प्रकार दिसायला भेटतात. तो क्लासिफिकेशन ऑफ कॉन्क्रीट, क्लासिफिकेशन ऑफ कॉन्क्रीटमध्ये जर बघायला गेलं तर पहिला पॉईंट उचललो आहे आपण काय बरं का, बाइंडिंग मटेरियलच्या याच्यानुसार. कॉन्क्रीट बनवण्यासाठी जर का मी समजा सिमेंट वापरत असेल तर सिमेंट कॉन्क्रीट, कॉन्क्रीट बनवण्यासाठी जर का मी सिमेंट वापरत असेल तर सिमेंट कॉन्क्रीट, कॉन्क्रीट बनवण्यासाठी बाइंडिंग मटेरियल जर का मी लाईम वापरत असेल तर लाईम कॉन्क्रीट, कॉन्क्रीट बनवण्यासाठी बाइंडिंग मटेरियल जो काय तो जर का मी जिप्सन वापरत असेल, बाइंडिंग मटेरियल मी कोणता वापरतोय त्याच्यानुसार आपला कॉन्क्रीटचा प्रकार पडतोय. सिमेंट हा बाइंडिंग मटेरियल जर का तुम्ही वापरला तर सिमेंट कॉन्क्रीट, लाईम जर का हा बाइंडिंग मटेरियल वापरला तर लाईम कॉन्क्रीट, आणि जर का समजा तुम्ही जिप्सम वापरला तर जिप्सम कॉन्क्रीट. हा पहिला प्रकार क्लिअर असेल, हा झाला. पुढचा आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ. सो काय म्हणलं आहे, ऑन द बेसिस ऑफ कॉन्क्रीट, स्ट्रेंथ जे ना ते, हां. सो ऑन द बेसिस ऑफ, इथं कॉन्क्रीट नाही होतं, इथे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ. तर स्ट्रेंथच्या बेसिसवर आपण काय करत असतो, कॉन्क्रीटला आपण क्लासिफाईड करतो. सो कॉन्क्रीट इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, स्ट्रेंथ. तशी स्ट्रेंथबद्दल मेन्शन करतो बरं का आपण, लक्षात घ्या. जर का समजा स्ट्रेंथ 20 न्यूटन पर mm स्क्वेअरपेक्षा जर का कमी असली, असे क्वेश्चन विचारून घेतात. तर जेवढे काही टेबल असतात ते टेबल तोंडपाठ पाहिजे, राईट का, तोंडपाठ पाहिजे हे सगळं. तो जर का समजा स्ट्रेंथ, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ मी काढली आणि ती स्ट्रेंथ जर का समजा 20 न्यूटन पर mm स्क्वेअरपेक्षा जर का कमी आली, तर 20 न्यूटन पर mm स्क्वेअर किंवा त्याच्यापेक्षा जर का समजाची स्ट्रेंथ जर का कमी आली, तर जे असं कॉन्क्रीट असेल त्या कॉन्क्रीटला मी लो स्ट्रेंथ कॉन्क्रीट म्हणेल. जर का समजा त्याची स्ट्रेंथ जर की ना, स्ट्रेंथ ती 20 आणि 40च्या मध्ये जर का असेल, लक्षात घ्या, 20 to 40 न्यूटन पर mm स्क्वेअर एवढी जर का कॉन्क्रीटची स्ट्रेंथ असेल तर त्याला मी म्हणणार मीडियम स्ट्रेंथ कॉन्क्रीट म्हणणार त्याला, ठीक आहे. आणि जर का समजा 40 न्यूटन पर mm स्क्वेअरपेक्षा जर का त्याची स्ट्रेंथ जास्त असेल तर अशा प्रकारच्या कॉन्क्रीटला मी हाय स्ट्रेंथ कॉन्क्रीट म्हणणार. हे सिमेंट नाही आहे, इथं कॉन्क्रीट करा, ठीक, इथं कॉन्क्रीट आहे. तर अशा पद्धतीने आपण कॉन्क्रीटचे क्लासिफिकेशन करून टाकले. तर कॉन्क्रीटचं क्लासिफिकेशन आपलं करून झालं. सो ऑन द बेसिस ऑफ द व्हॉट, ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेंथ. तर स्ट्रेंथच्या बेसिसनुसार आपण काय करून टाकलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. 20 न्यूटन पर mm स्क्वेअरपेक्षा जर का कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी असेल तर त्याला म्हणतो आपण लो स्ट्रेंथ, 20 ते 40 असेल तर मीडियम स्ट्रेंथ, आणि 40पेक्षा जास्त असेल तर हाय स्ट्रेंथ. हा दुसरा प्रकार पण कव्हर झाला. तिसरा प्रकार असतो ऑन द बेसिस ऑफ द व्हॉट, बल्क डेन्सिटी. आता जी डेन्सिटी आहे त्याच्यानुसार जर का समजा त्या कॉन्क्रीटची डेन्सिटी मेजर मी केली आणि 500 किलोग्रॅम पर मीटर क्यूब, तो 500 किलोग्रॅम पर मीटर क्यूब, एका मीटर क्यूबचं जर का त्या कॉन्क्रीटचं वजन 500 किलोग्रॅमपेक्षा जर का कमी असेल, एका मीटर क्यूब कॉन्क्रीटचं वजन 500 किलोग्रॅमपेक्षा कमी जर का असेल, अशा प्रकारच्या कॉन्क्रीटला मी याला काय म्हणतो असतो, एक्स्ट्रा लाईट वेट कॉन्क्रीट, हलका कॉन्क्रीट, खूप हलका कॉन्क्रीट, एक्स्ट्रा लाईट वेट कॉन्क्रीट. इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतात कॉन्क्रीटचे प्रकार सांगा, लक्षात, तर असे क्वेश्चन आपल्याला विचारून घेतील. एक्स्ट्रा लाईट वेट कॉन्क्रीट असणार, जो की काय बरं का, तो 500 किलोग्रॅम पर मीटर क्यूबपेक्षा जर का समजा बल्क डेन्सिटी जर का कमी असेल तर त्याला आपण एक्स्ट्रा लाईट वेट कॉन्क्रीट म्हणत असतो. 500 ते 1800 याच्यामध्ये जर का समजा बल्क डेन्सिटी आपल्याला दिसायला भेटली कॉन्क्रीटची तर त्याला लाईट वेट कॉन्क्रीट आपण म्हणत असतो. 1800 ते 2500 पर्यंत जर का असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डेन्स वेट्स कॉन्क्रीट म्हणत असतो. आणि 2500पेक्षा जर का जास्त असेल तर सुपर हेवी वेट कॉन्क्रीट. परीक्षेमध्ये क्वेश्चन काय विचारतात, इफ बल्क डेन्सिटी ऑफ कॉन्क्रीट इज अबाउट 3000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब, 3000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब एवढी जर का त्याची बल्क डेन्सिटी असेल तर हा प्रकार कशामध्ये येतोय, किंवा हा कोणत्या प्रकारचा कॉन्क्रीट आहे, कोणत्या प्रकारचा कॉन्क्रीट असेल सांगा. 3000 किलोग्रॅम पर मीटर क्यूबपेक्षा जर का त्याची बल्क डेन्सिटी जास्त 2000पेक्षा जर का जास्त असेल, ॲक्च्युली 2000 पण नाही, 2500पेक्षा जर का त्याची आपल्याला बल्क डेन्सिटी जर का जास्त दिसायला भेटली, जसं की 3000 आहे, ते काय असणार, सुपर हेवी वेट कॉन्क्रीट. तो 3000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब जर का मला बल्क डेन्सिटी दिलेली ना, तो कोणता आहे, तो सुपर हेवी वेट
कॉन्क्रीट. आलं लक्षामध्ये. हे व्हॅल्यू मला पाठ पाहिजे. 500 बघा, 500पेक्षा कमी, 500 ते 1800, 1800 ते 2500, 2500पेक्षा जास्त. एक्स्ट्रा लाईट वेट, एक्स्ट्रा लाईट वेट, लाईट वेट, सो एक्स्ट्रा लाईट वेट, लाईट वेट. नंतर पुढे काय बरं का, नंतर हे डेन्स वेट, डेन्स वेट आणि सुपर हेवी वेट, चारही प्रकार लक्षात ठेवायचे. हा पण झाला, हा पण झाला, हा पण झाला. इथे काय होतं, 20, 20 ते 40, 40पेक्षा जास्त. ऑन द बेसिस ऑफ मेथड ऑफ कास्टिंग. आता बनवण्याची पद्धत काय, तर कॉन्क्रीटला बनवण्याची पद्धत काय बरं का. जर का समजा कॉन्क्रीट बनवून येत असेल किंवा आपण म्हणू आता काय, समजा आता आपल्याकडे दोन आहेत, प्रीकास्ट कॉन्क्रीट असतो आणि एक म्हणजे काय बरं का, एक कास्ट इन सिटू कॉन्क्रीट असतो. प्रीकास्ट कॉन्क्रीट म्हणजे काय बरं का, आता आपण काय करत असतो, RMC प्लांटवरती कॉन्क्रीटला बनवून घेत असतो, राईट की नाही. तो आपण त्याला बनवून आणलेला आहे. कॉन्क्रीटला जर का समजा आपण कंपनीमधून बनवून आणत असणार, कुठून तरी प्लांटवरून जर का बनवून आणत असणार, तर जो बनवून आलेला जो काही कॉन्क्रीट आहे त्याला प्रीकास्ट कॉन्क्रीट म्हणतो. त्याला काय म्हणतो मी, प्रीकास्ट कॉन्क्रीट त्याला म्हणत असतो, राईट. आणि जर का समजा कास्ट इन सिटू कॉन्क्रीट म्हणजे काय, जर का मी फील्डवरती कॉन्क्रीट जर का बनवत असेल तर त्या कॉन्क्रीटला मी काय म्हणून देत असतो, त्याला कास्ट इन सिटू म्हणतो. क्लिअर आहे का. जर का आपण ऑलरेडी कॉन्क्रीट जर कुठून आणत असणार त्याला प्रीकास्ट कॉन्क्रीट म्हणतो. आणि जर का मी समजा साईटवरती जर कॉन्क्रीट बनवत असेल तर बनल्या गेलेल्या कॉन्क्रीटला मी कास्ट इन सिच्युएशन म्हणणार. आलं लक्षात. तो कास्ट इन सिटू, कास्ट इन सिच्युएशन असं आपण म्हणत असतो. क्लिअर झाला पॉईंट. क्लिअर आहे का रे हा प्रकार. हो. झाला हे पण. आता पुढचा प्रकार काय, आता हा टेबल तुम्हाला पाठच पाहिजे. सो ऑन द बेसिस ऑफ पर्स्पेक्टिव्ह स्पेसिफिकेशन. पर्स्पेक्टिव्ह स्पेसिफिकेशन म्हणजे काय बरं का, पर्स्पेक्टिव्ह स्पेसिफिकेशन म्हणजे काय बरं का, जर समजा M5 एवढं जर का वापरतो ना मी M5, तर मी काय म्हणतो, जर समजा M5चा कॉन्क्रीट जर असेल ना, तर तो बरोबर 5 Nm/mm² एवढी स्ट्रेंथ आपल्याला देतो. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय बरं का, आता पर्स्पेक्टिव्हबद्दल आपण एक डिस्कशन करणार आहोत. पर्स्पेक्टिव्ह कोणाला म्हणतोय बरं का, जसं की मी M5 म्हणतोय ना, तर 28 दिवसाची स्ट्रेंथ त्याची किती असते, 5 Nm/mm² असते, बरोबर की नाही. 28 दिवसाची स्ट्रेंथ 5 Nm/mm² असते. आता पर्स्पेक्टिव्हचा मिनिंग मी तुम्हाला सांगतोच, पण आता गंमत बघू, हा टेबल आपण पहिले समजून घेऊया, कारण की हा पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेंथ जे आहे याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. परीक्षेमध्ये काय विचारतात ते पण सांगतो. पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेंथचा मिनिंग पण तुम्हाला समजून सांगतो. पहिले हा टेबल जो काय हा टेबल आपण वाचून घेऊया. तुम्हाला लक्षामध्ये येते काय बरं का, M5 जेव्हा आपण M5 म्हणतोय, तुम्हाला काय विचारतात, M5चा मिनिंग काय होत असतो, तुम्हाला क्वेश्चन बनवून देतील ते. M5चा मिनिंग काय होत असतो, त्याच्यामधला 5चा मिनिंग काय होतो, Mचा मिनिंग काय होतो. हा M स्टँड फॉर व्हॉट, मिक्स. M स्टँड फॉर व्हॉट, मिक्स. अँड 5 इज स्टँड फॉर व्हॉट, हे काय असतं, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ किंवा त्याला कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणू शकतात तुम्ही. 28 दिवसामध्ये भेटलेली जी काही स्ट्रेंथ आहे, ज्याला कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ किंवा कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणतात, तो ते नंबर डिनोट करतोय. सो नंबर डिनोट कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ और कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ. M डिनोट फॉर व्हॉट, मिक्स. तर आपल्या लक्षामध्ये येऊन जाते बरं का काय, की 28 दिवसाचा जो काही मिक्स कॉन्क्रीटचा जो मिक्स बनवलेला आहे, त्याची 28 दिवसाची स्ट्रेंथ आपल्याला 5 Nm/mm² दिसायला भेटत असते. तर आता जर का समजा तुम्ही M5चा कॉन्क्रीट म्हणतोय मी, तर त्याच्यामध्ये मी काय वापरलेलं असतं माहिती आहे का, एक पार्ट सिमेंटचा वापरलेला असतो, 5 पार्ट. जर एक पार्ट जर का मी सिमेंटचा वापरला असणार, तर 5 पार्ट कशाचा असेल, आपला सँडचा असेल. आणि 10 पार्ट कशाचा असेल, 10 पार्ट आपला कशाचा असेल, तो म्हणजे ॲग्रिगेटचा. सो 5 जर का असेल तर तुम्ही काय करणार, 1:5:10 करत जायचं. आता पुढं आता M10पर्यंत आलो. M10पर्यंत याच्यामध्ये एक असतो अजून, कोण बरं का, M7.5 असतो आय थिंक याच्यामध्ये M7.5 पण असतो. तो M7.5 जर का असेल, त्यासाठी प्रोपोर्शन काय असतं, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर काय सांगणार तुम्ही, 1:4:8. तो 1:4:8 1:4:8 जो की असतं ना, हे प्रोपोर्शन दिसायला भेटत असतं. M10 कॉन्क्रीटचं प्रोपोर्शन कसं यूज केलेलं असतं, 1 पार्ट जो आहे तो सिमेंटचा, 3 पार्ट बघा चाललो आहे आपण आता खाली, आता लक्षामध्ये येते 4 होता, 5 होता, 4 होता, आता किती झाला, 3 झाला, अशा पद्धतीने. तो M10चं काय प्रोपोर्शन झालं भेटते, 1:3:6. M15चं किती असतं, 1:2:4. M20चं किती असतं, 1:1.5:3. M25चं किती दिसायला भेटणार, 1:1:2. परंतु लक्षात घ्या आता काय सांगतोय, आपल्याला पुढे जाऊन कॉन्क्रीट मिक्स डिझाईन शिकायची. तर कॉन्क्रीट मिक्स डिझाईन आपल्याला करायची आहे, तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल मी ते. तर कॉन्क्रीट मिक्स डिझाईन जेव्हा मी तुम्हाला शिकवणार, तर कॉन्क्रीट मिक्स डिझाईनमध्ये आता आपल्याला कॉन्क्रीट खूप मन लावून शिकायचं आहे. रेफरन्स बुक आपल्याला वापरायचं आहे. एक मिनिट, हे काय झालं बे, ठीक आहे. हां, तर आता पुढचं M20चा प्रोपोर्शन किती दिसायला भेटते, सो मिक्स प्रोपोर्शन आहे 1:1:3 आणि एक M25 आहे 1:1:2. IS कोड 456 काय म्हणतो आपल्याला, IS कोड 456 काय म्हणत असतो, की M20पर्यंत जे ना, M20पर्यंत हे नॉमिनल मिक्स येतं.
हे काय आहेत, हे नॉमिनल मिक्स आहेत. आणि याच्या पुढचे जर का समजा तुम्हाला कॉन्क्रीट बनवायचे असेल ना, तर तुम्हाला डिझाईन मिक्स वापरावं लागेल. डिझाईन मिक्स कसं बनवतात आपण शिकणार आहोत कॉन्क्रीटच्या चॅप्टरमध्येच. ठीक आहे. तर मी तुम्हाला काय बोललो बरं का, की IS कोड काय म्हणतो आपल्याला, IS 456 आपल्याला काय म्हणतो, की IS 456 आपल्याला म्हणतो की समजा तुम्हाला जर M5 या ग्रेडचा कॉन्क्रीट जर बनवायचा असेल ना, तर तुम्ही सरळ काय करणार, एक पार्ट कशाचा घेऊन घेणार, एक पार्ट सिमेंटचा, 5 पार्ट सँडचा आणि 10 पार्ट ॲग्रिगेटचा घेऊन टाकणार. तुम्हाला भेटून जाईल ते सरळ. का, कारण की त्याला नॉमिनल मिक्स म्हणतोय, ते आपल्याला देऊन दिलेले आहेत, बरोबर की नाही. तर तुम्ही M10साठी पण तसंच करू शकतात, M15साठी पण तसंच करू शकतात, M20साठी पण तसंच करू शकतात. परंतु M25साठी जर का तुम्हाला M25चा जर कॉन्क्रीट तयार करायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्हाला नॉमिनल मिक्स, आता तिथे ॲक्च्युली इथे व्हॅल्यू देऊन दिलेली आहे, ही व्हॅल्यू इथे देऊन दिलेली आहे, पण लक्षात ठेवायचं काय बरं का, व्हॅल्यू देऊन दिली याचा अर्थ त्याचा घेऊ नका. 1:1:2. आता गंमत बघा काय दिसायला भेटते मला, M25ला डिझाईन मिक्स करून तयार झालेलं असतं, त्याला नॉमिनल मिक्स नसतो. तर M25, M35, M40 हे सगळ्या प्रकारचे जे काही ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आहेत, हे सगळे कॉन्क्रीट जे काही आहेत मला डिझाईन मिक्स करून मला तयार करावे लागत असतात. तर M20च्या पुढचे जेवढे काही कॉन्क्रीटचे ग्रेड असतील ते सगळे आपल्याला डिझाईन मिक्सने तयार करायचे असतात, असा IS कोड 456 आपल्याला सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या, नॉमिनल मिक्स हे कुठपर्यंत असतं, तर M20पर्यंतच असतं, त्याच्यानंतर डिझाईन मिक्स करावं लागत असतं. ठीक. तर तुम्ही आता इथे M25 म्हणलेले आणि खाली जे काही इथं प्रोपोर्शन दिलेले, लक्षात घ्या ते डिझाईन मिक्स करून काढलेलं असेल, राईट की नाही. हे डिझाईन मिक्स फक्त एवढी बाउंड्री आपली, याच्या इकडे जो काही कॉन्क्रीट असतो याला आपण नॉमिनल मिक्स कॉन्क्रीट म्हणणार, आणि याच्या पुढचे जे काही मला कॉन्क्रीट तयार करायचं असेल तर हे डिझाईन मिक्स करून मी ते काढणार, राईट. तो IS कोड 456 रिस्ट्रिक्ट द यूज ऑफ नॉमिनल मिक्स अप टू M20 ग्रेड ओनली. लक्षात आलं का. तर M20 ग्रेडपर्यंत जे काय आहे ते नॉमिनल मिक्स आहे, आणि M20 ग्रेडच्या पुढचे सगळे काय असतात, डिझाईन मिक्स. जर मी तुम्हाला असं बोललो की M28 जो काय आहे, M28 ग्रेडचा तुम्हाला ॲक्च्युली असं नसते काही पण नसते, पण आपण जरची बात करूया, M28 ग्रेडचा तुम्हाला काय बनवायचं आहे, तुम्हाला कॉन्क्रीट बनवायचं आहे. तर M28 ग्रेडचा कॉन्क्रीट बनवण्यासाठी तुमच्याकडे प्रोपोर्शन राहणार नाही, की चल एक पार्ट याचा घेऊन त्याचा तेवढा पार्ट घेऊन असं राहणार नाही. तुम्हाला डिझाईन मिक्स करावं लागेल, तेव्हा जाऊन ते प्रोपोर्शन तुम्हाला भेटतील. क्लिअर आहे पॉईंट. ओके. तर नॉमिनल मिक्स जे काही IS कोडने काय सांगितलं, M20पर्यंत नॉमिनल मिक्स असतं, त्याच्या पुढचे सगळे कॉन्क्रीटचे ग्रेड जे असतात ते डिझाईन मिक्सने कॅल्क्युलेट करायचे असतात. नॉमिनल मिक्स म्हणजे काय, आयतं पडलेले तेवढं व्हॅल्यू उचला, 1 भाग याचा, 3 भाग याचे, 6 भाग याचे एकत्र करा, भेटला M10, राईट. अशा पद्धतीने. तो आता मी तुम्हाला बोललो की तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेनचा मिनिंग सांगतो. तो पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेनचा मिनिंग काय होतं बरं का, जर समजा आपण एवढ्या प्रोपोर्शनमध्ये जर का ठेवलं, लक्षात आलं का. तो पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेन म्हणजे काय, आता मला पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेन किती भेटते, 5 Nm/mm² भेटते, बरोबर की नाही. हां. आता मी काय म्हणतोय, जर समजा 1:5:10 एवढ्या प्रोपोर्शनमध्ये जर का मी इन्ग्रेडियंटला जर का यूज केला ना, तर आपल्याला डिझायर प्रॉपर्टी भेटतील. डिझायर प्रॉपर्टी म्हणजे काय बरं का, जर समजा मी 1:5:10 या प्रोपोर्शनमध्ये इन्ग्रेडियंट जर का वापरले, या प्रोपोर्शनमध्ये जर का इन्ग्रेडियंटला मी जर का वापरले, तर मला डिझायर प्रॉपर्टी भेटेल. म्हणजे काय, मला बरोबर 5 Nm/mm² अशी स्ट्रेंथ भेटेल. त्यामुळे याला काय म्हणतो आपण, पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेंथ. म्हणजे काय, जर मी या पर्टिक्युलर प्रोपोर्शनमध्ये जर का इन्ग्रेडियंटला वापरलं, तर मला डिझायर प्रॉपर्टी भेटेल. डिझायर प्रॉपर्टी आपली कोणती आहे, M5 म्हणतोय ना मी, तर मला 5 Nm/mm² एवढं एक स्ट्रेंथ भेटायला पाहिजे. 5 Nm/mm² एवढी स्ट्रेंथ भेटायला पाहिजे. हे माझं डिझायर, हे काय माझं, हे डिझायर प्रॉपर्टी. आलं लक्षामध्ये. तर पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय बरं का, की जर समजा आपण एवढं जर का प्रोपोर्शन वापरलं, तर डिझायर क्वांटिटीची स्ट्रेंथ आपल्याला भेटून जात असते, तिला आपण पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेंथ म्हणत असतो. तर 5 ही आपली पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेंथ आहे. का, कारण की तुम्ही काय वापरलं आहे, प्रोपोर्शन 1:5:10 एवढं प्रोपोर्शन वापरत आहेत, त्यामुळे तुम्हाला 5 Nm/mm² ची स्ट्रेंथ भेटून जाईल. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट काय बरं, आता मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीट. एवढा पॉईंट कवर झाला असेल. हा टेबल मला पाठ पाहिजे. ठीक. हे सगळे प्रकार जे काही आहे ते सगळे प्रकार पाठ पाहिजे, राईट. तो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेतात, M5ची स्ट्रेंथ किती असते, M5 ग्रेड ऑफ कॉन्क्रीटची स्ट्रेंथ किती असते, तुम्ही म्हणणार 5 Nm/mm². M10 ग्रेड ऑफ कॉन्क्रीटची स्ट्रेंथ किती असते, 10 Nm/mm². तर तुम्हाला माहिती आहे, सरळ दिसते इथून, बरोबर का, हे सरळ दिसते गड्या. आणि 5 Nm/mm² ही काय आपली पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेंथ आहे. का, कारण की एक पर्टिक्युलर प्रोपोर्शन वापरून मी डिझायर क्वालिटी अचीव केलेली आहे, त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह स्ट्रेंथ येते. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीट. आता मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीटबद्दल डिस्कशन चाललं आहे. तर काय दिसायला भेटेल बरं का आपल्याला, आता तुम्हाला कॉन्क्रीटला, आता मला सांगा, कॉन्क्रीट हा केमिकल कॉन्क्रीट जो काही आहे हा आर्टिफिशियल मटेरियल आहे का नॅचरल मटेरियल आहे. कॉन्क्रीट हा आर्टिफिशियल मटेरियल आहे का नॅचरल मटेरियल आहे.
आर्टिफिशियल आहे. तर कॉन्क्रीट आर्टिफिशियल मटेरियल आहे. कॉन्क्रीट आर्टिफिशियल मटेरियल आहे, त्यामुळे आपण त्याला काय करावं लागत असतं, आपल्याला त्याला मॅन्युफॅक्चरिंग करावं लागेल. तो कॉन्क्रीट जो काही आहे तो आर्टिफिशियल मटेरियल आहे, त्यामुळे आपण त्याला तयार करतो. तो कॉन्क्रीटला आपल्याला तयार करावं लागत असतं. का? कारण की तो आर्टिफिशियल मटेरियल आहे. तो कॉन्क्रीट हा आर्टिफिशियल मटेरियल बाइंडिंग, कॉन्क्रीट हा आर्टिफिशियल बिल्डिंग मटेरियल आहे. आर्टिफिशियल बिल्डिंग मटेरियल असल्या कारणाने त्याला मला मॅन्युफॅक्चर करावं लागत असतं. तो मॅन्युफॅक्चर मी करणार. मग मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपल्याकडे खूप साऱ्या पद्धती असतात. तुम्हाला आता कॉन्क्रीटला तयार करण्यासाठी तुम्हाला बॅचिंग करावं लागेल, तुम्हाला मिक्सिंग करावं लागत असते. तो खूप सारे आपल्याकडे प्रोसिजर आहेत. त्याच्यापैकी आता पहिले शिकत आहोत आपण सिक्वेन्स. तो बघू आपण. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आपल्याकडे आहेत. बॅचिंग बघूया. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीट इज डन इन अ फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. खालील सिक्वेन्स ऑफ ऑपरेशननुसार आपण काय करणार, आपल्या कॉन्क्रीटला आपण काय करणार, तयार करणार. पहिलं आहे बॅचिंग. पहिलं काय आता बॅचिंग. बॅचिंग म्हणजे काय बरं का, तुम्हाला विचारतात, कुठे पण विचारतील, परीक्षेमध्ये पण विचारतील, काय बरं का, तर लक्षात घ्या. कॉन्क्रीटला बनवण्यासाठी सिमेंटचं काहीतरी प्रमाण घेतो, सँडचं काहीतरी प्रमाण घेतो आणि ॲग्रिगेटचं पण काहीतरी प्रमाण घेतो. समजा 1:3:6 असं प्रमाण घेणार. आता प्रमाण घेण्याचे दोन तरीके असे असू शकतात माझ्याकडं. काय बरं का, एक असतं वजन आणि एक असतं व्हॅल्यूम. एक असतं वजन, एक असतं व्हॅल्यूम. म्हणजे काय बरं का, जर 1 किलोग्रॅम जर मी सिमेंट घेत असेल तर 3 किलोग्रॅम मला सँड घ्यायची असेल आणि मला 6 किलोग्रॅमची मला ॲग्रिगेट घ्यायची असेल. लक्षात येते का तुमच्या, राईट की नाही. तो बॅचिंग म्हणजे काय बरं का, बॅचिंग म्हणजे काय की आपला जो कॉन्क्रीट आहे तो होमोजिनियस बनायला पाहिजे, त्यासाठी आपण इन्ग्रेडियंट जे आहेत ते प्रमाणात घेतो, बाय वेट ऑर बाय व्हॅल्यूम. बाय वेट ऑर बाय व्हॅल्यूम. तर बाय वेट ऑर बाय व्हॅल्यूम कॉन्क्रीटचे इन्ग्रेडियंट जे आपण घेत असतो त्याला आपण बॅचिंग म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो, बॅचिंग म्हणत असतो. मग लक्षात आलं का तुम्हाला. मग मी काय करतो बरं का, आता बॅचिंग करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे हे असतील. काय करतो बरं का, 2 घमेले, आता घमेले असतात ते मोठे मोठे घमेले असतात, बरोबर की नाही. एक घमेला जर का समजा मी आपलं सिमेंट घेतोय, तर समजा मी 2 घमेले सँड घेतोय आणि 3 घमेले मी समजा खडी घेतोय. तर हे काय झाली बरं का, एक घमेला सिमेंट, एक घमेला सँड आणि एक घमेला काय झालं बरं का, एक घमेला आपला ॲग्रिगेट. या तिघांना एकत्र करतोय. तर मी काय घेतलं बरं का, हे 3 जे काही आहेत मी काय घेतले, त्यांना व्हॅल्यूमनुसार मी त्यांना एकत्र केले. याला मी बॅचिंग म्हणतो, राईट. सो बॅचिंग म्हणजे काय बरं का, बॅचिंग जे काही आहे रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये, कॉन्क्रीटला बनवण्यासाठी तुम्ही रिक्वायर्ड प्रोपोर्शनमध्ये काय करतात, इन्ग्रेडियंटला ॲड करतात. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण बॅचिंग. द प्रोसेस ऑफ मेजरिंग, कुठे गेलं ते, हे बघा. द प्रोसेस ऑफ मेजरिंग द इन्ग्रेडियंट. लक्षात घ्या, बॅचिंग म्हणजे काय, इन्ग्रेडियंटला मेजर करणं. म्हणजे काय बरं का, तर एक घमेला जर सिमेंट असेल तर 2 घमेला मला सँड टाकावं लागेल, 3 घमेला मला काय करावं लागेल, ॲग्रिगेट टाकावं लागेल, राईट की नाही. सो मेजरिंग ऑफ इन्ग्रेडियंट. मेजरिंग ऑफ इन्ग्रेडियंट केले मी आता 1 2 3. मेजरिंग ऑफ इन्ग्रेडियंट रिक्वायर फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्क्रीट इज टर्म ॲज व्हॉट, बॅचिंग. त्याला आपण काय म्हणतो, बॅचिंग. कळालं का तुम्हाला बॅचिंग म्हणजे काय. आणि बॅचिंग मला करावं लागेल बाय वेट किंवा बाय व्हॅल्यूम. बाय वेट किंवा बाय व्हॅल्यूम. समजा तुम्हाला मी बोललो आपल्याला कॉन्क्रीट तयार करायचं आहे, राईट. आपल्याला कॉन्क्रीट तयार करायचं आहे आणि तुम्ही यूज करा, काय यूज करा बरं का, तुम्ही यूज करा 2 घमेला सिमेंट यूज करा, 5 घमेला सँड यूज करा आणि 7 घमेला तुम्ही ॲग्रिगेट यूज करा समजा, राईट. मग आपण एकत्र करून त्याचं काय बनवणार. सो ही काय झाली, बॅचिंग झाली. एवढं हे घ्या, तेवढं ते घ्या आणि तेवढं ते घ्या, एवढं हे घ्या, तेवढं ते घ्या, तेवढं ते घ्या. हे जे काही मी बोलतोय ना, मेजरिंग ऑफ इन्ग्रेडियंट इज नथिंग बट बॅचिंग. याला काय म्हणतो आपण, बॅचिंग. क्लिअर आहे का. कोणी जर विचारलं तुम्हाला हे नक्कीच सांगता यायला पाहिजे, की बाबा याचं एवढं प्रोपोर्शन घेतो, त्याचं तेवढं प्रोपोर्शन घेतो आणि त्याचं तेवढं प्रोपोर्शन घेतो. एक तर वजनानुसार मोजून किंवा व्हॅल्यूनुसार मोजून मी कॉन्क्रीटला कॉन्क्रीट बनवण्यासाठी मी एकत्र करतो. याला मी बॅचिंग म्हणतो. ठीक आहे. मिक्सिंग केलेलं नाही आहे, फक्त घेतलेले, मिक्सिंग केलेलं नाही. सो बॅचिंग म्हणजे मेजरिंग ऑफ इन्ग्रेडियंट. आता पुढे काय दिसायला भेटेल, तेव्हा मी आज बॅचिंग. एवढा पॉईंट क्लिअर झाला. आता पुढचं काय, ॲक्युरेसी ऑफ मेजरिंग इक्विपमेंट. आता विचार करा तुम्ही, समजा आता घमेला जो असतो, घमेला जर बघायला गेलात तर घमेला जो आहे त्या घमेल्यामध्ये समजा तुम्ही आता सिमेंट भरतात, असा असतो घमेला बघा. याच्यामध्ये आपण काय करतोय, सिमेंट भरतो. आता काय मेन्शन केले बघा, ॲक्युरेसी ऑफ मेजरिंग इक्विपमेंट शॉल विथिन ±2% ऑफ क्वांटिटी ऑफ सिमेंट अँड मिनरल ॲडमिक्चर. ठीक आहे. तो मिनरल ॲडमिक्चर इथपर्यंत हे वाक्य आहे. एक आहे. तुम्हाला काय म्हणलेलं माहिती आहे का, ॲक्युरेसी ऑफ मेजरिंग इक्विपमेंट. जे इक्विपमेंट आपण मेजर करण्यासाठी वापरतो, आता काय घमेला आहे इक्विपमेंट झालं,
गमेला एक इक्विपमेंट झालं. अजून आपल्याकडे काय काय असतात बरं का, आपल्याकडे जे आहेत खूप सारे असे मेजरिंग करण्यासाठी हे पण असतात. पुढे आहे बॅचिंग करण्यासाठी आपण वस्तू वापरतो, लाकडाचे काहीतरी हे असतात, बॉक्स असतात. त्या बॉक्सच्या मदतीने आपण बॅचिंग करत असतो. तो एक बॉक्स सिमेंट भरला तर 4 बॉक्स आपण सँड भरतो आणि आपण काहीतरी 3-4 काय असेल तेवढे बॉक्स आपण ॲग्रिगेट भरणार, राईट की नाही. ते बॅचिंग करतो. बॅचिंग म्हणजे मेजरिंग ऑफ इन्ग्रेडियंट. तर मग आता ॲक्युरेसीबद्दल म्हणलं आहे. ॲक्युरेसी ऑफ मेजरिंग इक्विपमेंट, तर मेजर करायचे जे काही इक्विपमेंट आहेत ना त्यांची ॲक्युरेसी किती निघायला पाहिजे. सो ॲक्युरेसी ऑफ मेजरिंग इक्विपमेंट शॉल बी विथिन +or -2% ऑफ क्वांटिटी ऑफ सिमेंट अँड मिनरल ॲडमिक्चर. म्हणजे काय लक्षात घ्या. समजा मी सिमेंट मेजर करण्यासाठी इक्विपमेंट घेतलेलं आहे, राईट. सिमेंटचं समजा व्हॅल्यूम जे आहे ना, सिमेंटचं व्हॅल्यूम जर का समजा काहीतरी येते, समजा 3 मीटर क्यूब. आता 3 मीटर क्यूब येते. 3 मीटर क्यूब म्हणजे खूप जास्त झालं, खूप मोठं जास्त झालं. तर 3 मीटर क्यूबचं सिमेंटला भरण्यासाठी आपल्याकडे काहीतरी अरेंजमेंट असेल, काहीतरी बॉक्स असेल. समजा हा बॉक्स आहे, राईट. तो हा जो बॉक्स आहे याला मी मेजरिंग इक्विपमेंट म्हणते. तर काय म्हणतात माहिती का, जर सिमेंटचं जर का समजा व्हॅल्यूम 3 मीटर क्यूब जर असेल, सिमेंटचं व्हॅल्यूम जर का समजा 3 मीटर क्यूब असेल ना, तर तो जो काही आपला बॉक्स आहे त्याचं व्हॅल्यूम किती असायला पाहिजे. 3 मीटर क्यूबपेक्षा थोडंसं मामूली जास्त असायला पाहिजे किंवा कमी असायला पाहिजे, राईट की नाही. पण किती टक्क्याने, तो 2. सो +or -2%ने सिमेंटच्या व्हॅल्यूमपेक्षा ते जास्त असू शकतं. क्लिअर आहे का. द ॲक्युरेसी ऑफ मेजरिंग इक्विपमेंट शॉल बी विथिन +or -2%. तो 2% जास्त किंवा 2% कमी, एवढ्या रेंजच्या आतमध्येच, लक्षामध्ये एवढ्यामध्ये त्याची काय दिसायला पाहिजे, ॲक्युरेसी दिसायला पाहिजे. क्वांटिटी ऑफ सिमेंट लक्षात आलं. तो समजा सिमेंट जर का समजा 3 मीटर क्यूब जर का असेल, तर जो काही हा बॉक्स आपण मेजर करण्यासाठी घेतो आहे याचं जे की व्हॅल्यूम आहे ते काय असायला पाहिजे. 3 मीटर क्यूब +or -2% ऑफ 3 मीटर क्यूब. काय राव, काय चाललं. ठीक आहे, +or-3. हा पॉईंट कळाला का तुम्हाला रे. हा पॉईंट कळाला का. सिमेंट मेजर करण्यासाठी किंवा मिनरल ॲडमिक्चर मेजर करण्यासाठीची बात आहे. सेम आता पुढचं काय म्हणतो मी, जर समजा तुम्हाला आता केमिकल ॲडमिक्चर मेजर करण्यासाठी इक्विपमेंट असतील, ॲग्रिगेट मेजर करण्याचे पण इक्विपमेंट असतील आणि पाण्याला मेजर करण्याचे पण इक्विपमेंट असतील, बरोबर की नाही. त्यांची पण ॲक्युरेसीबद्दल विचारतील. काय बरं का, समजा मी आता पाणी मेजर करतो आहे, मी 1 लिटरचं पाणी मेजर करतो आहे. मग 1 लिटरचं पाणी मेजर करण्यासाठी माझ्याकडे काय असेल, एक कंटेनर असेल. आता हे जे की कंटेनर आहे ना, 1 लिटरचं बरोबर 1 लिटरचं कंटेनर आहे समजा, पण याच्यामध्ये ॲक्युरेसी असू शकते किती, तो लक्षात घ्या, +or-3%. तर काय म्हणतायत की आपल्याला जे की ना क्वांटिटी मेजर करण्यासाठी मेजरिंग कंटेनर असतं. तर क्वांटिटी मेजर करण्यासाठी, इन्ग्रेडियंट मेजरिंग करण्यासाठी आपल्याकडे कंटेनर असतं. त्या कंटेनरची ॲक्युरेसी +or-2% असणार जेव्हा तुम्ही सिमेंटला मेजर करणार किंवा मिनरल ॲडमिक्चरला यूज करणार. परंतु जर समजा तुम्ही केमिकल ॲडमिक्चर, ॲग्रिगेट किंवा वॉटरला जर का मेजर करत असणार, तर जो मेजरिंग इक्विपमेंट आहे ना त्याची ॲक्युरेसी तुम्हाला +or-3% ऑफ दॅट मटेरियल दिसायला भेटेल. त्याच्या तो जो जेवढा तुम्ही मटेरियल मोजतायत ना त्याच्यापेक्षा त्याचं व्हॅल्यूम जे ना एकतर जास्त दिसायला भेटेल, एक तर कमी दिसायला भेटेल. अशी कहाणी आपल्याला दिसायला भेटत असते. +or-3% एवढी ॲक्युरेसी दिसायला भेटते. झाला आपण पुढे काय बरं का. आता आपण काय करतोय बरं का, आपल्याला कॉन्क्रीट बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतं, आपल्याला सिमेंट आणि सँड आणि ॲग्रिगेटला मोजून घ्यावं लागत असतं. की चला बाबा 2 किलोग्राम जर मी सिमेंट घेतलं तर 4 किलोग्रामला मी सँड घेतो, 6 किलोग्रामला मी काय घेतो, ॲग्रिगेट घेतो. असं मोजून मला घ्यावं लागतं. आणि मोजणे इनग्रेडियंटला मोजणे म्हणजेच बॅचिंग. कळालं का रे. आता इनग्रेडियंटला मोजणे, व्हॅल्यूमने मोजा नाही तर वजनाने मोजा. कॉन्क्रीट बनवण्यासाठी इनग्रेडियंटला मोजणे, वजनाने मोजा नाही तर व्हॅल्यूमने मोजा. त्या मोजण्यालाच आपण बॅचिंग म्हणत असतो. क्लिअर आहे. आता 2 प्रकारचे बॅचिंग असतात, वेट बॅचिंग आणि व्हॅल्यूम बॅचिंग. पण आपण व्हॅल्यूम बॅचिंग, आता 2 प्रकार आहेत, लोक वापरतात पण आपण व्हॅल्यूम बॅचिंगला जास्त करून वापरत नाही. का वापरत नाही याचं कारण खूप मोठं आहे आणि आपण ते डिस्कस करून सांगणार आहे. ठीक आहे. तर मी काय बोललो बरं का तुम्हाला, मी तुम्हाला सांगितलं काय की मी तुम्हाला बोललो की बॅचिंग जे काही आहे, बॅचिंग करण्यासाठी, बॅचिंग म्हणजे काय, इन्ग्रेडियंटला मोजणं. तर इन्ग्रेडियंट मोजण्यासाठी 2 तरीके आहेत, वेट बॅचिंग आणि व्हॅल्यूम बॅचिंग. वेट बॅचिंग म्हणजे काय, वजन मोजा. व्हॅल्यूम बॅचिंग म्हणजे काय, व्हॅल्यूम मोजा. त्या पद्धतीने आपण काय करणार, आपले इन्ग्रेडियंट घेणार. ठीक. सो वेट बॅचिंग आणि व्हॅल्यूम बॅचिंग. पण मी व्हॅल्यूम बॅचिंगला जास्त करून वापरत नाही. का, कारण की मेहनत आपली जास्त निघून येते. मेहनत कशी जास्त निघून येते बरं का, तुम्हाला सांगतो. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आपण बात करू आता समजा फाईन ॲग्रिगेट किंवा कोर्स ॲग्रिगेटची. फाईन ॲग्रिगेट किंवा कोर्स ॲग्रिगेटची. आता लक्षामध्ये घ्या काय बरं का, मला ॲग्रिगेट ॲक्च्युली ॲड करायची. कॉन्क्रीट बनवण्यासाठीचे ना मला फाईन ॲग्रिगेट ॲड करायचे. समजा याच्यामध्ये फाईन ॲग्रिगेट मला ॲड करायचे. तो फाईन ॲग्रिगेट मला ॲड करायचा आहे 2 मीटर क्यूब एवढं, राईट.
तर तुम्ही काय करणार, एक बॉक्स घेणार जो की 2 मीटर क्यूबचा असेल, एक मेजरिंग इक्विपमेंट. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, तो ॲग्रिगेट मेजर करण्यासाठी, फाईन ॲग्रिगेट मेजर करण्यासाठी तुमच्याकडे मेजरिंग इक्विपमेंट असेल. त्या मेजर इक्विपमेंटमध्ये तुम्ही 2 मीटर क्यूबची काय भरून टाकली, सँड भरून टाकली. आता लक्षात घ्या, आपल्याला धोका भेटेल. आपल्याला काय भेटेल, धोका भेटेल. कसा धोका भेटेल बरं का सांगतो. तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्ही 2 मीटर क्यूबची सँड भरलेली आहे, पण ती 2 मीटर क्यूबची सँड नाही आहे, ती कमी सँड आहे. ती 2 मीटर क्यूबची सँड नाही आहे, ती कमी सँड आहे. का? कारण की सँडची काय होत असते, बल्किंग होत असते. सँडची काय होत असते, बल्किंग होत असते. सँडची बल्किंग होणं म्हणजे काय, त्याचा व्हॅल्यूम जो आहे तुम्हाला वाढलेला दिसायला भेटेल. आता मी सगळी कहाणी व्यवस्थित समजून सांगतो, रिलेट करू पॉईंटला आणि डिस्कशन बघा काय. इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता लक्षामध्ये काय येतं बघा, फाईन सँड आहे, फाईन ॲग्रिगेट किंवा फाईन सँड म्हणा, सँड म्हणू आपण. सँड जर बघायला गेलात ना, तुमच्या लक्षामध्ये काय येईल माहिती आहे का, ऐका पूर्ण व्यवस्थित मन लावून. सँडमध्ये जर का समजा स्पेसिफाईड अमाऊंटमध्ये जर का मॉइश्चर असेल, व्यवस्थित ऐका, सँडमध्ये स्पेसिफाईड अमाऊंटमध्ये जर का समजा मॉइश्चर असेल, ओलावा जर का असेल, तर हा ओलावा काय करत असतो, कॅपिलरी ॲक्शन तयार करून घेतो, कॅपिलरी टेन्शन तयार करून घेत असतो. आणि या कॅपिलरी टेन्शनमुळे काय होत असतं, कॅपिलरी टेन्शनमुळे जो काय आहे, कॅपिलरी टेन्शनमुळे कॉन्टॅक्ट प्रेशर तयार होत असतो. कॉन्टॅक्ट प्रेशरमुळे काय होत असते, कॉन्टॅक्ट प्रेशरमुळे हवा आतमध्ये येत असते. हवा आल्यामुळे काय होऊन जाईल बरं का, तर हवा आल्यामुळे व्हॅल्यूम जो आहे ना इन्क्रीज होऊन जात असतो. व्हॅल्यूम जर इन्क्रीज झाला तर आपण म्हणतो त्याला बल्किंग ऑफ सँड. आता बल्किंग ऑफ सँड कशी होत असते, तुम्हाला मी आता बल्किंग ऑफ सँड शिकवतोय. आणि मग आपण बघूया की आपल्याला व्हॅल्यूम बॅचिंग का वापरायची नसते, त्याचं कारण कळतं. सगळ्यांनी मन लावून ऐका. आता मी काय म्हणतोय की स्पेसिफाईड अमाऊंटमध्ये आपल्या सँडमध्ये काय आहे, पाणी. आणि जेव्हा सँडमध्ये पाणी असेल ना, तेव्हा स्ट्रक्चर कसं बनतं बघा, असं बनतं. याला म्हणतो आपण हनीकॉम्ब स्ट्रक्चर. लक्ष द्या सगळ्यांनी. आता हे स्ट्रक्चर आहे आपलं हनीकॉम्ब स्ट्रक्चर. म्हणजे जर तुम्ही तुमच्यासमोर समजा, आता बघा काय करतो आपण, नदीमधून वाळू आणतो आणि ती वाळू आपण काय करून घेतो, ती वाळूचा जो ना, ते वाळूचा आपण काय करून टाकतो, अशा पद्धतीने आपण ट्रॅक्टर जो काय आहे, ते ट्रॉली जे काय ते जर का उपर आपण हे केली, खाली केली, तर तिथे जे तुम्हाला ते काय दिसायला भेटेल बरं का, ती जी सँड आहे ना, त्याच्यामध्ये बल्किंग झालेली असते. त्याच्यामध्ये काय झालेली असते, बल्किंग झालेली असते. त्याचा व्हॅल्यूम जो आहे ना, तो इन्क्रीज झालेला असतो. कसं काय बरं का, तुम्ही झूम केलं, हे झाले आपले सँडचे पार्टिकल. तुम्हाला काय लक्षामध्ये येते माहिती आहे का, की यार हे गॅप काय सोडले तू, चौकोन. हे चौकोन म्हणजे काय माहिती आहे का, लक्षात घ्या. आपण आता एक काम करूया, असं स्ट्रक्चर असतं बरं का, लक्षात घ्या. ज्या सँडमध्ये स्पेसिफाईड अमाऊंटमध्ये मॉइश्चर आहे, त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला असं दिसायला भेटेल. मी काय करतो, एवढा तुकडा इथून काढतो आणि याला झूम करतो याला जर तुम्ही झूम केला ना, तर तुम्हाला असं दिसायला भेटेल तो. ठीक. आता लक्ष द्या काय सांगतोय. तर मी तिथून ना 2 पार्टिकल काढले. आता मला दिसायला भेटते काय बरं का, लक्षात घ्या. इथं जे ना मॉइश्चर, सफिशियंट मॉइश्चर जे होतं ना, ते पाणी इथं आलेलं आहे. ते पाणी कुठे, हे बघा इथं खाली आलेलं आहे इथं. आता हे पाणी काय करतं माहिती आहे का, जे पाणी आपल्या या सँडच्या पार्टिकल जवळ आलेलं आहे, हे पाणी सरफेस टेन्शन क्रिएट करतं. काय करतं, सरफेस टेन्शन क्रिएट करतं. म्हणजे कशा पद्धतीने सरफेस टेन्शन क्रिएट होतं आहे, हे बघा अशा पद्धतीने. असा सरफेस टेन्शन क्रिएट होत असतो. कशामुळं, या पाण्यामुळं. सरफेस टेन्शनला जे काय आहे, कॅपिलरी टेन्शन पण म्हणतात. तो सरफेस टेन्शन म्हणा किंवा कॅपिलरी टेन्शन म्हणा, अशा पद्धतीने. मग याच्यामुळे काय होईल बरं का, असं सरफेस टेन्शन जर जनरेट झालं ना, तर लक्षात घ्या, या 2 पार्टिकलमधला कॉन्टॅक्ट जबरदस्त वाढतो. म्हणजे जे दोघं पार्टिकल जे आहेत ना, हे बघा याचा जो काही आहे ना सेंटर आहे, हा जो आहे ना, हा इकडे कंप्रेस होईल आणि हा जो आहे ना इकडे कंप्रेस होईल. त्यामुळे या दोघं पार्टिकलचा जो काही ना, या दोघं पार्टिकलचा कॉन्टॅक्ट प्रेशर वाढून जाईल. तो कॉन्टॅक्ट प्रेशर काय होऊन गेला, वाढून गेला. लक्षात घ्या, 2 सफिशियंट अमाऊंटमध्ये असणारे जे मॉइश्चर आहे, त्याच्यामुळे काय होत असतं, त्याच्यामुळे सरफेस टेन्शन जनरेट होत असतं त्या पार्टिकलवरती. सरफेस टेन्शन जनरेट झाल्यामुळे त्या 2 पार्टिकलचा कॉन्टॅक्ट प्रेशर पण वाढून जात असतो. आणि कॉन्टॅक्ट प्रेशर एवढा वाढून जात असतो की हे 2 पार्टिकल जे आहेत ना, त्यांच्या वेटला काय करतात, म्हणजे लक्षात घ्या, हे डायरेक्ट हवेत तरंगतात दिसत आहेत बघा ना, हे हवा आहे आणि हवेमध्ये तरंगतात. हे 2 पार्टिकल बघा हवेमध्ये का तरंगत आहेत, ते याचं कारण काय माहिती का, हे अशा पद्धतीने कॉन्टॅक्ट प्रेशर इकडे वाढलेलं आहे.
कॉन्टॅक्ट प्रेशर वाढलं आहे. तुम्ही हे बघितलं का आर्चेस कधी? आर्चेस बघा, आर्चेसची दगडं बघा, अशी दगड ठेवलेले असतात डायरेक्ट. कशामुळे बरं का? कॉन्टॅक्ट प्रेशरमुळे जे ना ते त्याच्या वेटला रिजिस्ट करतात. लक्षात घ्या. मग इथं पण मला काय दिसायला भेटते की हे पार्टिकल खाली न पडता, खाली का पडत नाही आहे? कारण की त्यांच्या वेटला रिजिस्ट केलं आहे कोणी? या कॉन्टॅक्ट प्रेशरने. ते कॉन्टॅक्ट प्रेशर जे ना असं पॅक झालेलं आहे, त्यामुळे तो पार्टिकल खाली पडत नाही. लक्षामध्ये असं तयार होताना दिसायला भेटते. तर कॉन्टॅक्ट प्रेशर तयार झाला आणि कॉन्टॅक्ट प्रेशर असे तयार होऊन जात आहेत आणि मध्ये हा गॅप उरून जात असतो. आणि हा गॅप कोण भरते बरं का? तो लक्षात आलं का? थोडं बी प्रमाणामध्ये जर का समजा, थोड्या पण प्रमाणामध्ये जर का मॉइश्चर असेल तर हनीकॉम्बिंग स्ट्रक्चर दिसायला भेटत असतं. आणि ही जागा जी आहे या जागेवरती काय येऊन जात असतं? या जागेवरती हवा येऊन जात असते. त्यामुळे जी काही आपली फाईन ॲग्रिगेट किंवा कोर्स ॲग्रिगेट असेल तिचं व्हॅल्यूम आपल्याला वाढताना दिसायला भेटत असतं. आणि यालाच आपण बल्किंग ऑफ सँड म्हणत असतो. क्लिअर आहे का? तर आता बघा, याचं व्हॅल्यूम वाढून गेले, बल्किंग ऑफ सँड. तर बल्किंग ऑफ सँड झाले जर का स्ट्रक्चर बघितलं ना, तर तुम्हाला मायक्रो लेवलला स्ट्रक्चर असं दिसायला भेटेल. हे मायक्रो लेवलचं स्ट्रक्चर. हे कळालं का रे? का समजून सांगू? हे सरफेस टेन्शन. पुन्हा अजून व्यवस्थित समजून सांगू का? क्लिअर आहे काय? याचं वजन खाली लागत होतं, त्याच्या वजनाला रिजिस्ट करते कॉन्टॅक्ट प्रेशर. म्हणून ते हवेत तरंगताना दिसतात. बघा, हे पार्टिकल हवेत तरंगताना दिसायला भेटतात. त्यामुळे असे गॅप उरलेत आणि गॅप हवा भरून टाकते. हवा आली का आतमध्ये, व्हॅल्यूम वाढून जाईल पुन्हा. लक्षात? अशा पद्धतीने हे असं ओरिएंटेशन होऊन जाते. त्यामुळे व्हॅल्यूम वाढताना दिसायला भेटत असतो. याला म्हणतो आपण बल्किंग ऑफ सँड. पॉईंट क्लिअर आहे का? राईट. हां ठीक आहे. आता आपण प्रश्न आपला एकच मुद्दा चालू होता की यार आपल्याला व्हॅल्यूम बॅचिंग का वापरायला नको? त्याचं कारण मी समजून सांगतोय. तो एक बात तुम्हाला दिसायला भेटली की फाईन ॲग्रिगेट आणि कोर्स ॲग्रिगेटमध्ये सफिशियंट अमाऊंटमध्ये, काही अमाऊंटमध्ये जर का मॉइश्चर असलं ना, काही अमाऊंट म्हणजे काही ठराविक अमाऊंट असतात ते. तो आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की सँडमध्ये किती टक्के वॉटर कंटेंट असलं की आपल्याला बल्किंग ऑफ सँड दिसायला भेटते? तर तुम्हाला उत्तर पण दिसायला भेटते 4 ते 5%. बघा, 4 ते 5% असं ऑप्शन बघावं लागत असतं. जर का समजा त्या सँडमध्ये मॉइश्चरचं जे कंटेंट आहे, मॉइश्चर कंटेंट किंवा वॉटर कंटेंट काढता येईल तुम्हाला, वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड. तर जो काही आपला वॉटर कंटेंट आहे किंवा मॉइश्चर कंटेंट आहे, सँडमध्ये जर का समजा वॉटर कंटेंट 4 ते 5% जर का वॉटर कंटेंट असेल तर आपल्याला बल्किंग ऑफ सँड दिसायला भेटत असते. बल्किंग ऑफ सँड ही कशामुळे होत असते? बल्किंग ऑफ सँड ही कॉन्टॅक्ट प्रेशर जनरेट झाल्यामुळे होत असते. कॉन्टॅक्ट प्रेशर जनरेट कसा होत असतो? आतमध्ये असणारं जे की 4 ते 5% वॉटर कंटेंट आहे, ते वॉटर कंटेंटमुळे जे काही सरफेस टेन्शन जनरेट होत असतो. सरफेस टेन्शन जो जनरेट झालेला आहे, त्या सरफेस टेन्शन जनरेटमुळे दोन पार्टिकलमधला कॉन्टॅक्ट प्रेशर वाढून जात असतो. आणि हा कॉन्टॅक्ट प्रेशरमुळे जे काय दोन पार्टिकल खूप जास्त एकमेकांवरती कॉन्टॅक्ट करतात. त्यामुळे स्वतःच्या वजनाला पण ते रिजिस्ट करून टाकतात. आणि आपल्याला असं दिसतं की ते हवेमध्ये तरंगलेले आहेत आणि हनीकॉम्बिंग स्ट्रक्चर तयार होऊन जात असतं. हनीकॉम्बिंग स्ट्रक्चर तयार होऊन जात असतं. त्या आतमध्ये खूप सारा गॅप वाढून जात असतो, व्हॅल्यूम वाढून जात असतं आणि ती व्याची जागा जी ती हवा घेऊन घेत असते. याला म्हणतो आपण बल्किंग ऑफ सँड. याला काय म्हणतो आपण? बल्किंग ऑफ सँड. हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. याला हनीकॉम्बिंग स्ट्रक्चर म्हणतो. पुढे जाऊन आपण शिकायचं जीटीमध्ये कॉम्पॅक्शन जे चॅप्टर असते, त्या कॉम्पॅक्शन चॅप्टरमध्ये आपल्याला बल्किंग ऑफ सँड एकदम क्लिअर पद्धतीने समजायला भेटत असते. राईट. तो हा पॉईंट आपला क्लिअर झाला इथं. आता मला काय दिसायला भेटते, ही बात ओके इथपर्यंत. बल्किंग ऑफ सँड ही तुम्हाला जर का समजा वाळू ड्राय वाळू असेल आणि जर समजा वाळू सॅच्युरेटेड वाळू असेल ना, सॅच्युरेटेड म्हणजे काय? सगळ्या व्हाईट्समध्ये पाणीच पाणी. आलं लक्षामध्ये? सगळ्या व्हाईट्समध्ये जर का समजा पाणीच पाणी म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती? 1. जर सगळ्या व्हाईट्समध्ये जर का समजा पाणीच पाणी असेल आणि समजा ही एक कंडिशन आहे. दुसरी कंडिशन काय? व्हाईट्समध्ये पाणीच नाही आहे, सगळी हवा आहे, मॉइश्चर 0% वॉटर कंटेंट आहे, काहीच नाही आहे. राईट की नाही? सांगायचं तात्पर्य काय? डिग्री ऑफ सॅच्युरेशन जेव्हा 0 असेल तर ते आपलं काय असेल? ड्राय सँड असेल. तर ड्राय सँडच्या केसमध्ये तुम्हाला बल्किंग ऑफ सँड दिसायला भेटत नाही. तुम्हाला व्हॅल्यूम इन्क्रीज होताना दिसायला भेटत नाही. तो ड्राय सँडच्या केसमध्ये बल्किंग ऑफ सँड आपल्याला दिसायला भेटणार नाही. कारण पण बघू आपण त्याचं. सॅच्युरेटेड सँड जी आहे, त्या सॅच्युरेशन सँडमध्ये पण बल्किंग ऑफ सँड वगैरे होताना दिसायला भेटत नाही. बल्किंग ऑफ सँड ही फक्त काही स्पेसिफाईड प्रोपोर्शन ऑफ वॉटर कंटेंटवरती दिसायला भेटत असते. व्हॅल्यू आहे त्याची 4 ते 5%. याची इथं डिस्कशन करायची जरूरत नव्हती, पण तरी मी तुम्हाला सांगून दिलं की 4 ते 5% जो काही हा वॉटर कंटेंट आहे ना, याच्या करस्पॉन्डिंगच तुम्हाला बल्किंग ऑफ सँड दिसायला भेटणार. आलं लक्षामध्ये? ड्राय सँडमध्ये बल्किंग ऑफ सँड दिसायला भेटणार नाही आणि सॅच्युरेशन सँडमध्ये पण बल्किंग ऑफ सँड दिसायला भेटणार नाही. आलं लक्षात? ओके. मग आता आपण कारण बघत होतो. कारण काय दिसायला भेटेल बरं का? याचं जर का समजा आपण कारण बघायला गेलो तर तुम्ही मला सांगा पहिले. जर समजा ड्राय सँड आहे, आता ड्राय सँडमध्ये बल्किंग ऑफ सँड का होणार नाही बरं का? पाणीच नाही आहे. जर पाणी नाही आहे तर सरफेस टेन्शन जनरेट होणार नाही. जर सरफेस टेन्शन जनरेट झाला नाही तर कॉन्टॅक्ट प्रेशर तयार होणार नाही. जर कॉन्टॅक्ट प्रेशर तयार झाला नाही तर त्याच्या वजनाला तो कसा रिजिस्ट करेल? तो खाली येऊन जाईल. तो खाली आला तर बल्किंग ऑफ सँड दिसायला भेटणार नाही. आलं लक्षात? हनीकॉम्ब स्ट्रक्चर बनणार नाही. तो ड्राय सँड जर का असेल तर पाणी नसताना त्याची कहाणी आपल्याला जुळून गेली तिकडे. आता सॅच्युरेशन जर का असेल तर लक्षात घ्या, सॅच्युरेशनच्या केसमध्ये काय करतं? जर सगळे व्हाईट जर का पाण्याने भरलेले असेल ना,
राईट की नाही. कसं होतं ते स्ट्रक्चर, आपलं स्ट्रक्चर चुकीचं बनलं, राईट की नाही. हां, जर सगळे पाण्याने भरले जर का असतील ना, तर इथे मी असं स्ट्रक्चर काढतो, तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, हा होता आपला सरफेस टेन्शन असा लागत होता, राईट का नाही. जर समजा पाणी जर खूप जास्त असेल ना, तर हा सरफेस टेन्शन जो बनतो आहे ना, तो बनतो लक्षात घ्या. सुरुवातीला पाणी कमी प्रमाणामध्ये, थोडी हवा पण आहे, थोडी पाणी पण आहे, तेव्हा सरफेस टेन्शन एकदम चांगला बनतो. परंतु जर का समजा सगळे व्हाईट जर का पाण्याने बनले ना, तर तुम्हाला हा जो मिनस्कस बनताना दिसायला भेटत आहे ना, हा मिनस्कस पण डिस्ट्रॉय होऊन जात असतो. हा मिनिस्कस बनतच नाही, सरफेस टेन्शन जनरेटच होत नाही. लक्षात आलं का. हा मिनिस्कस जो काय ना, जेव्हा थोडी हवा होती, थोडंसं 4 ते 5% पाणी होतं, तेव्हा सरफेस टेन्शन खूप छानपणे तयार झालं होतं. कॉन्टॅक्ट प्रेशर खूप छानपणे तयार झाला होता, वेटला रिजिस्ट करत होता आणि आमचं स्ट्रक्चर बनत होतं, त्याला आपण बल्किंग ऑफ सँड म्हणत होतो. परंतु सॅच्युरेशनच्या केसमध्ये जे काय आहे, सॅच्युरेशनच्या केसमध्ये हा मिनिस्कस असं बनतच नाही. म्हणजे काय, सरफेस टेन्शन जो काय आहे, हा सरफेस टेन्शन जो असा लागत होता, असा मिनिस्कस जो तयार होत होता, या केसमध्ये पाणी जर का असेल तर तो मिनिस्कस ब्रेक होऊन जातो. तसा मिनिस्कस बनत नाही, सरफेस टेन्शन जनरेट होत नाही. सरफेस टेन्शन नाही तर कॉन्टॅक्ट प्रेशर नाही, कॉन्टॅक्ट प्रेशर नाही तर हनीकॉम्ब स्ट्रक्चर नाही, हनीकॉम्ब स्ट्रक्चर नाही तर बल्किंग ऑफ सँड नाही. तर सॅच्युरेशन जेव्हा सँड असेल, तर सॅच्युरेशन सँडमध्ये आणि ड्राय सँडमध्ये बल्किंग ऑफ सँड होत नाही. लक्षामध्ये. मग लक्षात घ्या एक कहाणी. काय, 2 प्रकारच्या सँड आहे, एक ड्राय सँड आहे आणि एक सॅच्युरेशन सँड आहे. या दोघांचं व्हॅल्यूम जर बघायला गेला ना, हे दोघांचं व्हॅल्यूम सेम असते. का, कारण की याच्यामध्ये बल्किंग ऑफ सँड झालीच नाही. जी सँड बघा, जी ड्राय सँड आहे, तुमच्या लक्षामध्ये, तुम्हाला मी GT खूप सारे शिकून दिले, बरोबर आहे की नाही. जी आपली ड्राय सँड आहे, त्या ड्राय सँडमध्ये असणाऱ्या व्हाईट्समध्ये हवा आहे. मग या ड्राय सँडचं जे काही व्हॅल्यूम असेल ते V आहे समजा. आता ती जी काही व्हाईट्स होते, त्या व्हाईट्समध्ये आपण पाणी जर का भरलं आणि पूर्ण सॅच्युरेट जर करून टाकलं, हवा चालली जाईल आणि त्या व्हाईट्समध्ये पाणी येऊन जाईल, तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, व्हॅल्यूम सेम राहील. व्हॅल्यूम सेम राहील. ही कहाणी तुम्हाला दुपारी शिकवली ना मी. जेवढी हवा चालली जाते ते तुम्हाला दिसायला काय भेटत असतं की ड्राय सँड आणि सॅच्युरेटेड सँड या दोघांचं व्हॅल्यूम सेम असतं. पण 4 ते 5% एवढं वॉटर कंटेंटच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला बल्किंग ऑफ सँड दिसायला भेटत असते. व्हॅल्यूम तुम्हाला इन्क्रीज होताना दिसायला भेटत असते. क्लिअर आहे का पॉईंट, हा पॉईंट क्लिअर आहे, राईट. आता बल्किंग किती झालेली आहे, यासाठी लोक काय करतात, टेस्ट कॅरी आउट करतात. आता टेस्ट कशी कॅरी आउट करतात लक्ष द्या, ठीक आहे. सो बल्किंग किती झाले ते काढण्यासाठी आपण काय करतो, आपल्याकडे एक कंटेनर असतं, राईट की नाही. तो नदीमधून भरून आणलेली जी काही सँड आहे, त्याच्यामध्ये काही ना काही मॉइश्चरचं प्रमाण असेल ना, काही ना काही मॉइश्चरचं प्रमाण असेलच. म्हणजे आपण आता कन्सिडर करू बल्किंग झाली का नाही, आणि झाली असेल तर किती झाली ते बघायचं आपल्याला. मग मी या कंटेनरमध्ये काय केली, वाळू भरून टाकली सगळी. तो कंटेनरमध्ये ज्या वाळूमध्ये काही हदपर्यंत मॉइश्चर होतं, असे मॉइश्चर कंटेनिंग जी वाळू होती त्याला या कंटेनरमध्ये भरून टाकलं. आणि याची उंची जी काही आहे, याची उंची मी X मानतोय. आणि आता जो एरिया असेल, असा इकडे काहीतरी एरिया असेल ना, आणि त्याचा जो एरिया आहे ना, त्या एरियाला मी समजा A म्हणतोय. त्या एरियाला मी काय म्हणतो, एक कंटेनर अशा पद्धतीने तो कंटेनर असेल, त्याच्या एरियाला मी A म्हणतोय आणि त्याची जी उंची त्याला मी X म्हणतोय, राईट. आता आपण काय करूया, या पूर्ण वाळूला काढून घेऊ बाहेर, ओव्हन ड्राय करू, ओव्हन ड्राय केल्यानंतर मी काय करतो, पुन्हा संपली माझी हे, ठीक आहे. तो काय केलं बरं का, कंटेनर पूर्ण भरलं होतं मी. आता ही पूर्ण वाळू काढली, याला ओव्हन ड्राईड करून टाकणार. ओव्हन ड्राईड केल्यानंतर ड्राय सँड भेटून आता आपल्याला ड्राय सँड. तुम्ही मला सांगा बरं का, जी काही आपली ॲक्च्युअल नॅचरल कंडिशनमध्ये असणारी जी सँड होती, त्याच्यामध्ये थोडंफार मॉइश्चरचं कंटेन होतं, त्या कंटेनरने एवढी जागा पूर्ण भरलेली आहे. आता कंटेनर तेच आहे आणि त्याच कंटेनरमध्ये जर का समजा मी वाळू भरली, तर याची उंची किती होती, X होती. आता तुम्ही मला सांगा, या कंटेनरमध्ये जर का ड्राय सँड मी भरली, तर याची उंची बरोबर X भरेल का Xपेक्षा कमी भरेल, X भरेल का Xपेक्षा कमी भरेल. जी काही नॅचरल कंडिशनमध्ये भरलेली, जी नॅचरल कंडिशनमध्ये जी काही आपली सँड होती, त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेन असेल, त्या मॉइश्चर कंटेनमध्ये काहीतरी बल्किंग झाली असेल, त्यामुळे या केसमध्ये व्हॅल्यूम जास्त असेल. आता याला जर का समजा मी ओव्हन ड्राय करून जर का ड्राय सँड बनवतोय ना, आणि आता जर का त्या कंटेनरमध्ये टाकलं ना तुम्ही, तर काय होणार माहिती का, त्याचा व्हॅल्यूम जे ना कमी होऊन जाईल. आणि नवीन तुम्हाला काहीतरी उंची भेटेल. ही उंची काय भेटेल बरं का तुम्हाला, Y. म्हणजे आपल्याला काय दिसायला भेटते माहिती आहे का, बल्किंग किती झाली होती, X - Y एवढी जे ना, याचं एवढं व्हॅल्यूम वाढलं होतं, त्याचं एवढं व्हॅल्यूम वाढलं होतं. तर त्यामुळे किती टक्के बल्किंग झाले जर मला काढायचं असेल, तर ॲक्च्युली ओरिजिनल किती होता, तो ओरिजिनल Y होता, परंतु बल्किंगमुळे X एवढी हाईट त्याची झालेली. ओरिजिनल तो Y होता, खरं जर बघायला गेलात ना तर तो Y होता, पण बल्किंगमुळे म्हणजे मॉइश्चरमुळे बल्किंगमुळे त्याची उंची X एवढी झालेली. मग आपल्याला दिसायला भेटेल की किती उंची वाढली बरं का, तुम्ही म्हणाल X - Y एवढी उंची वाढली. कोणाच्या रिस्पेक्टनं, Y